आपण आता पहिला प्रश्न घेतोय. तुम्हाला ग्रुपवरती आलेलाही असेल. कोणाला जर प्रॉब्लेम असेल, पीडीएफ नसेल त्यांच्याकडे, तर त्यांनी ग्रुपवरही पाहू शकतात. पहिला प्रश्न पहा. तुम्हाला एक सांगतो, कंबाईनचं म्हणजे जे फोकस असतो कसा, जे पहिले असतात किंवा जे सर्वात पहिले झालेली गोष्ट असेल, पहिली बाब, कोणतीही पहिली गोष्ट ती कंबाईनला खूप आवडते. हे तुम्ही म्हणजे कंबाईनचा पेपर देणाऱ्यांनी म्हणजे राज्यसेवेला खूप चांगला स्कोर असतो मेन्सचा वगैरे, त्यांच्या तिथं कन्सेप्ट खूप चांगले असतात. परंतु कंबाईनला कंबाईनला त्यांचं म्हणजे मार्क खूप कमी येतात त्यांना. असे खूप विद्यार्थी आहेत माझ्या म्हणजे खूप परिचयाचे विद्यार्थी आहेत की त्यांचा एकदम टॉपचा स्कोर असतो. 250-300 मार्क असतात, 280 मार्क असतात त्यांना राज्यसेवेमध्ये. परंतु इकडं एक 40-45, कारण त्यांना स्पीड मॅच होत नाही. जे 1 तासामध्ये तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे, त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत 15 क्वेश्चन हेच तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचे. त्याच्यामुळे तुमचं स्पीड खूप असलं पाहिजे. तुमचे जे 85 जीएसचे क्वेश्चन असतील ते तुम्हाला 45 ते 45 जास्तीत जास्त 47-48 मिनिटामध्ये सोडून झालेले असायला हवेत. म्हणजे तुम्हाला 40 मिनिटामध्ये 45 मिनिटामध्ये तुम्हाला 85 क्वेश्चन सोडवायचे, म्हणजे एका मिनिटाला तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. मग तुमची स्पीड किती असली पाहिजे, त्यासोबत तुमची अॅक्युरसी ही असावी लागते. मग त्याच्या बाबतीत तुम्हाला प्रिपरेशन करताना कसं काय, कोणत्या गोष्टी, कोणत्या बाबीवर, कोणत्या घटकावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे आपण तुम्हाला बॅचमध्ये प्रत्येक टॉपिकच्या वेळेस ज्या नोट्स शेअर केल्या जातील, त्या नोट्समध्ये तुम्हाला छोट्या छोट्या बाबी ज्या खूप परीक्षेला रिपीट होतात, त्या मी तुम्हाला शेअर करत जाईन आणि त्या तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात दिल्या जातील, ज्या तुम्ही परीक्षेच्या अगोदर रीड ही करून गेलात. एक म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या जे 30-40 पेजेसच्या नोट्स झालेल्या असतील म्हणजे विषयाच्या, त्या जरी तुम्ही रिवाइज केला तर तुम्हाला एक म्हणजे 8 दिवसामध्ये सगळं पेपर कव्हर करून गेल्यासारखं, म्हणजे प्रत्येक विषयाला आपण टच केलेलं आहे, आपलं सगळं आठवतं, हे तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला असेल आणि तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅचचा तो फायदा झालेला असेल. आता पहिली आणि सगळ्यात महत्वाचा आपण आता आपल्या डिस्कशनला सुरुवात करूया. बाकी बॅचच्या बाबतीत विद्यार्थ्याकडनं येणारे प्रश्न आपण नंतर ते सॉल्व्ह करत राहू. आता आपण स्टार्ट करू. तुम्ही पहिला प्रश्न पहा. सरळ प्रश्न दिलेला आहे. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? प्रश्न वाचतानाच आता तुम्ही प्रश्न सोडवताय कसं हे तुम्हाला सुद्धा एक थोडी टेक्निक मी सांगतो, म्हणजे माझी जे मी वापरत असायचो. आता तुम्ही जे हे प्रिंट झालेलं आहे, पहिला क्वेश्चन 3ऱ्या पेजवर आहे, बरोबर, तुम्हाला दिसतोय पीडीएफ मध्ये. तर तुमची आन्सर शीट ही तुम्ही तुमच्या राईट साईडला ठेवायला हवी. म्हणजे तुम्ही बाहेर साईडला पण ठेवली तरी चालते, कारण तुम्हाला म्हणजे आपण विद्यार्थी कसं करतात की प्रत्येक प्रश्न सोडवणार, मग नंतर ते गोल करणार, म्हणजे गोल करणार उत्तर पत्रिकेवरती. तर ते तसं नाही करायचं, तर सोबतच ठेवून द्यायचा. प्रश्न इकडे वाचताय तुम्ही तर लगेच गोल करून यायचंय आपल्याला. आता पहिला प्रश्न काय, स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचे याच्यात काय काय दिलेले आहेत पॉइंट, ते वाचतानाच फास्ट असं वरती आले पाहिजे शब्द. कोणतं? स्वतंत्र, म्हणजे भारत स्वतंत्र झाला. पहिले गव्हर्नर म्हणजे पहिले गव्हर्नर, त्यानंतर भारतीय गव्हर्नर जनरल पाहिजे अगोदर, हे लक्षात दिलं पाहिजे आपण. मग फास्ट मध्ये काय त्यांनी पहिलाच कुठला ऑप्शन दिलेला आपल्याला? लॉर्ड माउंट बॅटन. म्हणजे स्पीड मध्ये तुम्ही टिक केलं पाहिजे की माउंट बॅटनना. सगळ्यांनाच तेच माहित असतं की लॉर्ड माउंट बॅटन पहिले गव्हर्नर जनरल होते, आपण फास्ट मध्ये टिक करून येतो. परंतु हे नाही. तर पुढचा पण ऑप्शन वाचा. सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद आणि वॉरेन हेस्टिंग. ह्याच्यानंतर हे 2 ऑप्शन तर तुम्ही कट केले पाहिजेत सुरुवातीलाच. कोणते? राजेंद्र प्रसाद कट, त्यांचा काही संबंध नाही गव्हर्नर जनरलच्या बाबतीत. आणि वॉरेन हेस्टिंग ते तर पूर्व 1773च्या काळातले होते, त्याच्यामुळे ते पण कॅन्सल होतात. राहिला कन्फ्युजनचा पार्ट लॉर्ड माउंट बॅटन आणि सी राजगोपालाचारी. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते उत्तर, तुम्हाला सगळ्यांना बरोबर येणार आहे. माझा सांगण्याचा उद्देश असा की परीक्षेत जे अननोन प्रश्न असतात, जे पहिले भारतीय, पहिली बाब, पहिलं ठिकाण असे जे येतात ना, ते जवळपास दिलेले राहतात. 2 क्वेश्चन अनसीन म्हणजे काही रिलेटेड नसतात, पण 2 असे ऑप्शन्स असतात जे एकदम जवळचे असतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्याचं जास्त एक्सप्लेनेशन देतोय. आता बघायचं, भारतीय गव्हर्नर जनरल बद्दल मी तुम्हाला थोडंफार इन्फॉर्मेशन सांगतो. ह्याच्या म्हणजे डिस्कशनच्या वेळेस तुम्हाला समजलं पाहिजे. मी जे तुम्हाला आता एक फोटो शेअर केलेले आहे आपल्या ग्रुपवरती, चॅनल वरती आहे, ती पहा. एक चॅनल वरती फोटो शेअर केलेली आहे.
मी तुमचं कसं अनालिसिस असलं पाहिजे. आता लॉर्ड माउंट बॅटन यांच्याबद्दल काय, ते शेवटचे व्हाईसराय होते. हा पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ते पहिले होते स्वतंत्र भारताचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणलं तर माउंट बॅटन येतं. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणलं सी राजगोपालचारी येतं. आणि माउंट बॅटन सर्वात शेवटचे व्हाईसरॉय म्हणलं ब्रिटिश, ते माउंट बॅटनच येतं. माउंट बॅटन बद्दल ह्या विशेष बाबी. तर राजेंद्र प्रसादाबद्दल पण ते पहिले आहेत खूप ठिकाणी, त्याच्यामुळे त्यांचं पण आपण लक्ष दिलं. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती, 1950 ते 1962, 2 वेळेस निवडून आलेले एकमेव, हे पण त्यांच्यासाठी विशेषण आहे, तेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष, हेही त्यांच्यासाठी विशेष आहे. आणि ते कधी निवडले गेले होते, 11 डिसेंबर 1946ला. म्हणजे त्यांच्या रिलेटेड ह्या बाबी तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. आता सी राजगोपालाचारी यांच्याबद्दलही तुम्हाला खूप माहिती ठेवायला हवी. ते काय, तर ते त्यांना आपण काय म्हणतो, टोपण नाव काय त्यांचं, राजाजी. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. राजाजी ते भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते 1948 ते 50. त्याच्यानंतर पहिलं जे भारतरत्न दिलेलं होतं, 3 जणांना दिलेलं होतं, सी व्ही रमन, राधाकृष्णन आणि सी राजगोपालाचारी, राजाजी. ह्या तिघांना 1954 साली भारतरत्न दिलेलं होतं. ते पण पहिल्यामध्ये आहेत, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत. त्यानंतर त्यांच्या बाबतीत काय लक्षात ठेवायला पाहिजे, ते अगोदर काँग्रेसमध्ये होते, गांधीजींचे खूप सपोर्टिव्ह होते. परंतु 1950 नंतर 1952 मध्ये त्यांनी गृहमंत्री सुद्धा होते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. सीएम होते ते काँग्रेस पक्षाकडनं, मुख्यमंत्री होते मद्रास प्रांताचे. परंतु काही बाबतीत त्यांचं शासनाशी जमलेलं नाही. त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हिंदी हा विषय सगळ्यांसाठी कंपल्सरी करणं. ह्या एका बाबीमुळे त्यांनी विरोध करून आपला स्वतंत्र पक्ष काँग्रेस सोडला आणि स्वतंत्र पक्ष नावाचा एक पक्ष काढला, जो 1960चा आहे. आता त्यांच्या बाबतीत ह्या सर्व बाबी परीक्षेला आलेल्या आहेत. भारतरत्न पहिले भेटलाले, त्याच्यामध्ये पण त्यांचं नाव आहे. स्वतंत्र पक्ष कोणी स्थापन केला, हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. ह्या 3 बाबी त्यांच्याशी संबंधित आहेत. आणि हा पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, हे पण तुम्हाला प्रश्न इथं समोर दिसतो. त्याच्यानंतर भारत स्वातंत्र्य कायदा 1947चा, त्याच्यामध्ये भारताचं विभाजन झालेलं होतं आणि भारत आणि पाकिस्तान हे 2 राष्ट्र निर्माण झालेले होते. भारताचे गव्हर्नर जनरल माउंट बॅटन बनले आणि पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिन्ना बनले. त्याच्या रिलेटेड तुम्ही हे टचमध्ये राहू शकता, म्हणजे कारण त्या काळामध्ये पाकिस्तानचे कोण होते असंही लक्षात राहील. त्यानंतर दुसरं म्हणजे आता भारताचा क्रम पहा राष्ट्रप्रमुखाचा. स्वातंत्र्यानंतर भारत स्वतंत्र झाला 1947ला. माउंट बॅटन पहिले गव्हर्नर जनरल ब्रिटिश होते. दुसरे भारतीय पहिले सी राजगोपालाचारी. त्यानंतर राष्ट्रपती पद आलं राजेंद्र प्रसाद. हे या क्वेश्चनच्या रिलेटेड इतकी तुम्हाला माहिती असायला हवी. आता त्यानंतर जर तुम्ही गव्हर्नर जनरलची परंपरा जर पाहत येत असाल, तर तिच्यामधले ही पहिले तुम्हाला माहित असायला हवे, पाठ असायला हवे, कारण इथं परीक्षेला येण्याचे चान्सेस खूप आहेत. आता बंगालचा गव्हर्नर हा वॉरेन हेस्टिंग, हा पहिला बंगालचा गव्हर्नर होता. त्यालाच 1773 साली वॉरेन हेस्टिंगलाच बंगालचा गव्हर्नर जनरल हे बनवण्यात आलं 1773ला. त्यानंतर 1833ला भारताचा गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं गेलं 1833ला, आणि पहिले होते विल्यम बेंटिक. त्याच्यानंतर 1858 साली व्हॉइसरॉय हे पद निर्माण झालं. पहिले व्हॉइसरॉय होते कॅनिंग. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल पहिले होते वॉरेन हेस्टिंग, भारताचा गव्हर्नर जनरल पहिले होते बेंटिंग 1833ला, आणि 1858ला भारताचे व्हॉइसरॉय कॅनिंग हे पहिले होते. पहिल्या बाबी ह्या महत्वाच्या आहेत. आता बघा पुढचा प्रश्न आहे, शिवकुमार सर पुढचा प्रश्न शेअर करा. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा तुम्ही. निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे कोणाला प्रमुख केले? आता हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी ह्या बाबी कंबाईनच्या दृष्टिकोनातून कशा करायच्या, ह्या प्रश्नात तुम्हाला दाखवलं जातं. कारण आता पहा, हा पेपर कधी झालेला आहे, जुलै 2017 मध्ये, म्हणजे 16 जुलै 2017ला आपला कंबाईनचा पेपर झालेला होता. आता निश्चलीकरण म्हणजे डिमॉनिटायझेशन कधी झालेलं होतं, तर
नोव्हेंबर 2016ला, म्हणजे नोव्हेंबर 2016 मधली ही चालू घडामोडी आहे. आणि त्या वर्षातली सगळ्यात टॉप, म्हणजे सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा विषय डिमॉनिटायझेशन होता. आणि त्या बाबीवरच आता तुम्हाला 3 प्रश्न दिसतील. एकच बाब आहे, तिच्यावर 3 प्रश्न दिसतील की सगळ्यात रिपीट झालेले आहेत, कारण ती टॉपची हेडलाईन होती. मग तिच्या बाबतीत तुम्हाला सगळं डिटेल पाहिजे. आणि डिटेल पण तुम्हाला काय, राज्यसेवेला काय येतं डिटेलमध्ये, की 4-5 सेंटेन्स मध्ये तुम्हाला दिलं जातं की याच्यामध्ये डिमॉनिटायझेशन ह्या तारखेला झालं. ब विधान समिती गठीत करण्यात आली यांच्या अध्यक्षतेखाली. तिसरं, इतके इतके म्हणजे नोटा सबमिट झाल्या, परत 99.99% नोटा सबमिट झाल्या. ह्या सर्व बाबी ह्या राज्यसेवेला येतात, म्हणजे राज्यसेवेला असं डिटेलमध्ये विचारलं जातं. आणि कंबाईनच्या बाबतीत काय होतं, की त्या निश्चलीकरण कोणत्या तारखेला झालं, किती वाजता झालं, कोणी जाहीर केलं, कुठून जाहीर केलं, त्याच्यामध्ये समिती ह्या विषयाची समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती दिली होती, त्यांनी रिपोर्ट केव्हा सादर केला, ह्या फॅक्च्युअल बाबी जास्त कंबाईनला विचारतात. आता ही सगळ्यात महत्वाची, आता ह्या समितीबाबत सांगतो जे परीक्षेला आलेलं होतं. निश्चलीकरणासाठी म्हणजे डिमॉनिटायझेशनची घोषणा कधी केलेली होती, तर 8 नोव्हेंबर 2016ला केलेली होती. आणि ही समिती जानेवारी 2000 समिती गठीत करण्यात आली होती जानेवारी 2018 मध्ये, म्हणजे 2 महिन्यानंतर समिती गठीत करण्यात आली होती. आणि ह्या समितीमध्ये 5 सदस्य होते, 5 राज्याचे मुख्यमंत्री होते. एन चंद्रबाबू नायडूंना अध्यक्ष करण्याचं कारण होतं की त्यांनी डिमॉनिटायझेशनला सपोर्ट केलेलं होतं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या राज्यामध्ये योजना राबवलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना त्या समितीवर घेण्यात आलं होतं, अध्यक्ष केलेलं होतं. आता त्याच्यामध्ये कोण कोण होते, नितीश कुमार होते बिहारचे मुख्यमंत्री, त्यानंतर सर्वानंद सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री होते, एन चंद्रबाबू नायडू अध्यक्ष होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे सीएम त्याच्यामध्ये सदस्य होते, आणि कर्नाटकचे सीएम सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य होते. ह्या सर्व बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता तिच्यानंतर निश्चलीकरण, आता तुम्ही एसटीआय मेन्सला ह्या प्रश्नाचा तुम्ही रेफरन्स अभ्यास करू शकता, कारण निश्चलीकरणात तुम्हाला काहीतरी याच्यातनं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरनं ही बाब महत्वाची येते की कशासाठी झालेलं होतं निश्चलीकरण. जर तुम्ही आता अभ्यास केला ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या सोबत, तर तुम्हाला ते एसटीआय मेन्स आणि राज्यसेवा मेन्स मध्ये जास्त विचार करावा लागत नाही मेन्सच्या काळामध्ये प्रश्न आल्यानंतर. तर कशासाठी केलेलं होतं, तर काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था बरखास्त करण्यासाठी, दहशतवादाला म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी, आणि इलिगल नोट्स, ज्या अवैध नोटा होत्या त्यांना नष्ट करण्यासाठी ही घोषणा, म्हणजे ही निश्चलीकरण केलेलं होतं, असं पीएमनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं. यापूर्वी कधी निश्चलीकरण केलेलं आहे का, याचा इतिहास पण तुम्हाला प्रिव्हियस इयर डिस्कशन मध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. 1946ला एक वेळेस केलेलं आहे, आणि 1978 मध्ये सुद्धा निश्चलीकरण केलेलं आहे. 1978 मध्ये जनता पक्षाच्या सरकारने केलेलं होतं. त्यामध्ये कोणत्या कोणत्या नोटा बंद केलेल्या होत्या, तर 1000, 5000 आणि 10,000च्या नोटा 1978च्या निश्चलीकरणामध्ये डिमॉनिटायझेशन मध्ये बंद केलेल्या होत्या. आणि 2016च्या कोणत्या होत्या, 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केलेल्या होत्या. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॉलिटीचा. इथं ह्या ए सेट मध्ये काय झालेलं आहे, 15 क्वेश्चन, 15 प्रश्न तुमचे जे करंट अफेअर्सचे असतात, आणि 10 क्वेश्चन पॉलिटीचे असतात, ते त्यांचं मिक्स झालेलं आहे ह्या पेपरमध्ये, ए सेट मध्ये. तर त्याच्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स आणि चालू घडामोडी सोबतच लक्षात ठेवत चला. आता तिसरा प्रश्न आहे तुम्हाला, खालील विधाने विचारात घ्या. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास ठराव प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. म्हणजे अविश्वास प्रस्तावाबाबत बोललेलं आहे, घटनेत काही नमूद केलेलं नाही. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असं निगेटिव्ह सेंटेन्स दिलेलं आहे खूप मोठं, काहीही दिलेलं नाही असं तुम्हाला पहिलं, म्हणजे तुम्हाला माहित आहे नाही हे महत्वाचं नाही आपल्याला. पुढचा प्रश्न बघू. आता हे तुम्हाला माहित नाही, म्हणजे तुम्ही थोडं कन्फ्युज आहात असं ग्राह्य धरू ए स्टेटमेंटच्या बाबतीत. आता बी स्टेटमेंट काय, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे मला हे माहित आहे की फक्त तो लोकसभेत असतो. म्हणजे ए मला माहित नाही, बी 100% मला माहित आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. आता तुम्ही वरती तर तुम्हाला माहित होतं फक्त लोकसभेत, आणि खाली म्हणले ते लोकसभा आणि राज्यसभा. म्हणजे इथं दोन्ही पैकी कोणतं तरी एक किंवा बी दोन्ही पैकी एक बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काही माहित नसेल ना, तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न सुद्धा सांगतं, प्रश्न तुम्हाला दाखवते की बी किंवा सी हे दोन्ही पैकी एक ऑप्शन बरोबर आहे राजा.
तर तुम्हाला समजलं पाहिजे की बी सी कुठला ऑप्शन आलं नाही पाहिजे. असं कुठं आहे का ऑप्शन? नाही. तर मला काय माहित होतं की फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं हे मला माहित होतं. त्याच्यामुळे बी सेंटेन्स बरोबर आहे आणि सी सेंटेन्स माझं चूक आहे हे मला अब्सोल्यूट माहित आहे. मग त्याच्यानुसार तुमचे कोणते कोणते ऑप्शन कट होतात? तर तुमचा 4 ऑप्शन कट होतो, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की लोकसभा राज्यसभेमध्ये सादर होतो. त्यामुळे तुमचा चौथा ऑप्शन कट झाला. त्यानंतर राहिला काय? तुमचं बी तुम्हाला फिक्स माहित आहे की बरोबर आहे. मग बी असलेले दोन कोणते आहेत? एक दुसरं आणि एक तिसरं. बी असलेले दोन विधानं दिलेली आहेत. मग तुमचा पहिला ऑप्शन सुद्धा गेला. म्हणजे तुम्ही 50% बरोबरच्या चान्सेस मध्ये आलात. म्हणजे तुमचं बी तरी बरोबर, दुसरं तरी ऑप्शन बरोबर असेल किंवा तिसरं तरी ऑप्शन बरोबर असेल. मग तुम्हाला तुमच्या पॉलिटीच्या नॉलेजनुसार किंवा तुमच्या वाचनानुसार हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. जर तुम्हाला माहितच नसेल तर ए आणि बी बरोबर करून यायला हवं. कारण मोस्ट प्रोबॅबली तुमचं जास्त चान्सेस असे असायला हवेत की तुम्हाला जास्त बरोबर आलेत, असं लक्षात ठेवायचं. मग याचं उत्तर काय आहे? अ बरोबर आणि ब बरोबर. ही जे अविश्वास ठराव आहे ते लोकसभा नियमामध्ये दिलेला आहे. नियमामध्ये त्यांचा उल्लेख आहे, राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख नाही. आता राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही म्हणजे तुम्ही राज्यघटनेचे कलम वाचताना कुठे दिलेलं आहे का कुठल्या कलमामध्ये? की कोणत्या कलमामध्ये काय विचारलेलं आहे का की अविश्वास ठरावाच्या बाबतीत काही माहिती दिलेली आहे का? तर नाही. कोणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करू नका. त्यांनी पर्सनली मेसेज केला तरी चालेल. म्हणजे मेसेज करत राहा. मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो. कारण बोलायला दिलं ना म्हणजे प्रत्येकाला बोलायचे चान्सेस दिले तर मला ते जास्त वेळ लागतील आणि एक्सप्लेनेशन मध्ये थोडं व्यत्यय येईल. त्यामुळे आता अविश्वास ठरावाबद्दल तुम्हाला काय 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 माहिती आहे ते सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाच्या बाबतीत अनालिसिस केलं पाहिजे. कारण रिपीट प्रश्न आला तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे. आता अविश्वास ठराव हा प्रस्ताव असतो तो राज्यघटनेमध्ये नाही, तर तो लोकसभा नियमामध्ये दिलेला आहे. आता प्रश्नातलं तुम्हाला माहित झालं फक्त लोकसभेतच मांडता येतो, बरोबर? कुणाचा तरी काहीतरी मेसेज येतोय. एक मिनिट, मला त्यांच्याशी मेसेज पाहू द्या. त्याच्यानंतर अविश्वास ठरावाबद्दल मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला अविश्वास ठराव परीक्षेला 3 ठराव म्हणजे रिपीट रिपीट येतात आणि लॉंग असं लेंदी आलं इतकं तुम्हाला 3 सेंटेन्स मध्ये दिसणार. एबीसीडी मध्ये पर्याय दिलेले असणार. तुम्हाला मोठा प्रश्न वाटू शकतो राज्यघटनेचा. पण राज्यघटनेचा अभ्यास करताना तुम्हाला ठरावाच्या बाबतीत 3 ठराव रिपीट रिपीट म्हणजे अल्टरनेट येतात. कोणता? एक अविश्वास ठराव, दुसरा निंदा प्रस्ताव म्हणजे निंदा ठराव, त्याच्यानंतर एक स्थगन प्रस्ताव. हे 3 म्हणजे अविश्वास प्रस्ताव, निंदा प्रस्ताव आणि स्थगन प्रस्ताव हे रिपीट रिपीट येतात. एखाद्या परीक्षेमध्ये हा, दुसऱ्या परीक्षेमध्ये तो आणि त्याच्या बाबतीत रिलेटेड माहिती येतात. मग तुम्ही तो असं कम्पेरेटिव्ह लक्षात ठेवायला हवा. आता अविश्वास ठरावाच्या बाबतीत सांगतो. यामध्ये तुम्हाला कारणे द्यायची आवश्यकता नसते. ठराव मांडते वेळेस तो फक्त लोकसभेत मांडला जातो. कारण आहे की फक्त लोकसभा म्हणजे मंत्रिमंडळ हे लोकसभेलाच जिम्मेदार असतं म्हणजे जबाबदार असतं. त्यामुळे ते फक्त लोकसभेमध्ये मांडला जातो. तसा ठराव किंवा प्रस्ताव मांडण्यासाठी 50 सदस्यांचं तुम्हाला प्रस्ताव सादर करावा लागतो. 50 सदस्यांची त्याच्यावर स्वाक्षरी असावी लागते. सभापती तो ठराव ऍक्सेप्ट केल्यानंतर ठरावाची डेट ठरवतात. म्हणजे कोणत्या दिवशी ठराव मांडला जाईल ती डेट ठरवतात. आता डेट अशी असते, ठराव आज मांडला तर येत्या 10 दिवसामध्येच सभापतींनी डेट ठरवावी लागते. त्याच्यानंतर जर ठराव पास झाला तर मंत्रिमंडळावर अविश्वास आहे विधान लोकसभेचा, त्यामुळे त्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. हे अविश्वास ठरावाच्या बाबतीत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कलम 74 आणि कलम 75 ह्या दोन बाबी पण तुम्ही पॅरलल लक्षात ठेवल्या पाहिजेत. कलम 74 मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ असेल. हे 74 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 75 मध्ये सांगितलेलं आहे मंत्रिमंडळाच्या संबंधित इतर तरतुदी. त्याच्यामध्ये पहिलं कलम आहे 75(1) की राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील आणि पंतप्रधानांच्या सहाय्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. असं 75(1) ए मध्ये सांगितलेलं आहे ए 1 मध्ये की 15% लोकसभेच्या 15%. अशा ह्या बाबी तुम्हाला मी बॅच मध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये दिल्या जातील त्या एकदम ज्या महत्वाच्या आहेत. आता इथे तुम्हाला अविश्वास ठरावाच्या बाबतीत सांगितलं शॉर्ट मध्ये कसं असेल. आता निंदा प्रस्तावाच्या मध्ये काय असतं? तो मंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या
विरुद्ध अविश्वास ठराव म्हणजे निंदा प्रस्ताव मांडला जातो. निंदा करायची आहे एखाद्या व्यक्तीची, सभागृहामध्ये जर एखाद्या व्यक्तीची निंदा करायची आहे तुम्हाला, तर त्याला कारण द्यावे लागतील ना, की तुम्ही असंच निंदा करू शकत नाही एखाद्याची, तर त्याला कारण द्यावे लागतील तुम्हाला. तर ते कारण तुमचे सांगावे लागतील तुम्हाला, की कशाच्या कारणासाठी तुम्ही निंदा प्रस्ताव आणत आहात. त्याच्यानंतर दुसरा, आणि हे तीनही प्रस्ताव फक्त लोकसभेमध्येच मांडले जातात. स्थगन प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव आणि निंदा प्रस्ताव. त्यानंतर आहे पुढचा स्थगन प्रस्ताव. स्थगन प्रस्ताव काय असतो तर आता जे नियमित कामकाज असतं विधानसभेचं असो की लोकसभेचं, जे नियमित कामकाज असतं, पहिला क्वेश्चन हॉवर, त्याच्यानंतर 0 हॉवर, त्याच्यानंतर नियमित कामकाज, ते नियमित कामकाज बाजूला सारून सगळे सार्वजनिक महत्वाचा मुद्दा चर्चेला घ्यावा याच्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला जातो. आता जे आपले एमपीएससीच्या बाबतीत हे झालं होतं, ते स्वप्नील म्हणजे त्यांनी आत्महत्या केली होती, त्यावेळेस जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये स्थगन प्रस्ताव मांडलेला होता. तुम्ही त्याच्यावरनं लक्षात ठेवू शकता की स्थगन प्रस्ताव सार्वजनिक महत्वाचा मुद्दा मांडण्यासाठी नियमित कामकाज बाजूला सारलं जातं, त्याच्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. हा प्रस्ताव मांडण्यासाठी देखील तुम्हाला 50 सदस्यांची सहमती लागते किंवा त्या ठरावावर सही लागते. आणि तो प्रस्ताव अध्यक्षांनी मान्य करून घेतल्यानंतर, मांडल्यानंतर, मान्य झाल्यानंतर त्याच्यावर मिनिमम 2.5 तास चर्चा झाली पाहिजे. आणि एकदा चर्चा स्टार्ट झाली की सगळ्यांना मुद्दे मांडायला द्यावे लागतात, आणि ती चर्चा स्टार्ट झाल्यानंतर बंद करता येत नाही. हे त्याच्या बाबतीत विशेष आहे. अविश्वास ठराव, निंदा प्रस्ताव आणि स्थगन प्रस्ताव हे तीनही फक्त लोकसभेतच मांडू शकतात. राज्याच्या बाबतीत फक्त विधानसभेमध्ये मांडले जाऊ शकतात. अविश्वासासाठी तुम्हाला 50 सदस्यांची स्वाक्षरी लागते. स्थगन प्रस्तावासाठी तुम्हाला 50 सदस्याची स्वाक्षरी लागते. परंतु निंदा करायसाठी तुम्हाला फक्त कारण द्यावं लागतं आणि निंदा करायला चालू करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला असे जे वेगवेगळे म्हणजे पॅरलल तुलनात्मक अभ्यास करायचा असेल, त्यावेळी मी त्या नोट्समध्ये जे इन्क्लूड केलेलं असेल बॅचमध्ये, तशा स्पीडमध्ये तुम्हाला सांगेल, जे लक्ष ठेवायला हवं, जे पूर्ण पुस्तकातला ओळ टू ओळ वाचायची आवश्यकता नाही. आता त्याच्यानंतर पुढली चालू घडामोडीचा प्रश्न आहे, प्रश्न नंबर 4चा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपला मुंबईमधील फ्लॅट डॅश डॅश साठी दान केला, तर तो मेंदूवरील संशोधनासाठी. तर त्या काळातली म्हणजे जानेवारी 2017ला त्यांचा मृत्यू झालेला होता. परीक्षा कधी? जून मध्ये झालेली आहे. जून मध्ये झाली आहे, तर जानेवारीची चालू घडामोडीतला विषय होता. पहिल्या आहेत मुंबईच्या विशेष बाब आहे. त्यानंतर त्यांनी एवढा मोठा मुंबईतला फ्लॅट त्यांचा मेंदूवरील संशोधनासाठी कुणाला दिला होता? IISc दे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोरची संस्था, बंगलोरला संस्था आहे IISc बंगलोर, यांना तो दान केलेला होता, त्यासाठी दान दिलेलं होतं. मग ते महत्वाचं आहे की, आणि ते कसं आहे, मुंबईच्या पहिल्या महिला आहेत कलेक्टर, तेही विशेष बाब आहे. तर त्यांनी एवढी मोठी त्यांचा प्लॉट मेंदूवरील संशोधनासाठी दिलेला आहे. ही दुसरी पण एक चर्चेतली बाब आहे. त्यांचा जानेवारी 2017ला मृत्यू झालेला आहे. करंट अफेअर्स मधली बाब आहे, त्याच्यामुळे ते परीक्षेला आलेलं आहे त्याचं. आणि त्या म्हणजे कॅन्सरमुळे मृत्यू वगैरे झाला होता हे नाही, पण चालू घडामोडी कोणत्या लक्षात ठेवायच्या ह्याच्यावरनं तुम्हाला महत्वाचं येते, की ज्या पहिल्या बाबी आहेत आणि कोणीतरी काहीतरी विशेष कामगिरी किंवा विशेष दानधर्म केला जातो, ह्याच्यासाठी महत्वाच्या आहेत. मग असंच काय येऊ शकतं, कोरोनाच्या बाबतीत कोणी कोणता फंड चालू केला, मग त्या फंडसाठी म्हणजे विराट कोहलीने आणि अनुष्कांनी एक फंड चालू केला, त्यानंतर अक्षय कुमारनी एक, केंद्र सरकारने एक फंड चालू केला, किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्था आहे मोठी त्यांच्यासाठी एखादा फंड चालू केला, टाटाने एखादा फंड चालू केलाय, जो दान धर्मासाठी म्हणजे लोकहितासाठी, सार्वजनिक हितासाठी एखादी बाब जर कोणी चालू केलेली असेल, तर त्याच्या वेळेस असे प्रश्न येऊ शकतात. आता पुढची चालू घडामोडीचाच प्रश्न आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हँड इन हँड 2016 या नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे पार पडली. डॅश डॅश या देशामध्ये पार पडली, म्हणजे भारत आणि डॅश डॅश या देशामध्ये पार पडली. पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ती चालू घडामोडी तुम्ही लक्षात ठेवायला हवी, जी नोव्हेंबर 2016 मध्ये झाली. आणि असंही आपण जी संयुक्त लष्करी सराव असतात ते आपण पाठ करतोच, मग ते तुम्ही पाठ करून ठेवलं पाहिजे. आणि चालू हँड इन हँड हे चीन सोबत झालेलं होतं. आणि बाकी तुम्ही आता ऑप्शन मध्ये दिले तर रशिया सोबत आपलं काय इंद्र होतं. त्या इंद्रमध्ये IND हे इंडियासाठी आहे आणि RA हे रशियासाठी आहे. म्हणजे इंद्र तुम्हाला तिथं दिसून येईल, त्या शब्दांची फोड केली की त्या देशाचे सहभागी देश आहेत त्यांची तुम्हाला माहिती येते. त्याच्यानंतर अमेरिकेच्या बाबतीत युद्ध अभ्यास आणि वज्रप्रहार हे दोन अमेरिकेच्या बाबतीत लक्षात ठेवा. चीनच्या बाबतीत हँड इन हँड, मित्राच्या हात गद्दार आहेत असं लक्षात ठेवा, आणि त्याच्यामध्ये हातात हात गेला की ते हात दाबतात असं लक्षात ठेवा, ते चीनच्या बाबतीत. त्याच्यानंतर जपान धर्म गार्डियन आणि जिमेक्स हे त्यांच्यासोबत लष्करी सराव आहेत. आणि फ्रान्स बाबत लक्षात ठेवा, जे परीक्षेला येतात जोड्या लावामध्ये,
शक्ती, वरुण आणि गरुड हे फ्रान्स सोबत लष्करी सराव आहेत. आता 2-3 असे मित्र शक्ती एक आहे जो श्रीलंकेसोबत आहे. गरुड शक्ती म्हणला तर तो इंडोनेशिया सोबत आहे. आणि परीक्षेला खूप वेळेस रिपीट झालेला सूर्यकिरण हा नेपाळ बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. सूर्यकिरण हा नेपाळ बरोबरचा आहे जो खूप वेळेस रिपीट होतो. त्याच्यानंतर मी जे एक्सप्लेनेशन मी तयार केलेलं आहे ना ते मी ग्रुपवरती आपल्या चॅनलवरती सगळ्या फोटो शेअर करेन नंतर. आता जे प्रश्न येतात ते फक्त पहा आणि त्याच्या बाबतीत जे एक्सप्लेनेशन आहे ते मी ग्रुपवरती शेअर करेन. जे अशा स्वरूपातलं असेल मी तुम्हाला आता देतोय ते. जे ग्रुपवरती मी ऍड करेन नंतर. आता फक्त व्यवस्थित आणि अप्रोच पाहायला हवा. त्याच्यानंतर पुढचं आहे आणि बघा निश्चलीकरणाच्या बाबतीतच एक चालू घडामोडी आलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित म्हणजे कॅशलेस करण्यासाठी काय उपाययोजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत? तर डिसेंबर 2016लाच जी आपली निश्चलीकरणासाठी ठरवलेली आहे ही पण चंद्रबाबू नायडू समिती आहे. त्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडूच्या बाबतीत आता हा प्रश्न मी स्वतः अमिताभ कांत हा ऑप्शन निवडून आलेला होता. कारण अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली पण नीती आयोगाने कमिटी गठीत केलेली होती आणि चंद्रबाबू नायडूंच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने गठीत केलेली होती. तो कन्फ्युज झाला होता प्रश्न आणि मुलांनी म्हणजे मी स्वतः अमिताभ कांत त्यावेळेस टिक करून आलेला प्रश्न होता. तो उत्तर एन चंद्रबाबू नायडू होतं. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं होतं ती 5 सदस्यीय होती. त्याच्यामध्ये एमपीचे सीएम शिवराज सिंग चौहान, त्रिपुराचे माणिक सरकार, बिहारचे नितीश कुमार आणि पुदुचेरीचे नारायण स्वामी हे मेंबर होते. परंतु त्रिपुरा, बिहार आणि पुदुचेरीचे यांनी पुन्हा लेफ्ट झाले आणि फक्त चंद्रबाबू नायडू आणि शिवराज सिंग चौहान हे दोघच सदस्य ह्या कमिटीचे होते त्यावेळेस. आता बघा दुसरा प्रश्न आलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता की निश्चलीकरणाची बाब टॉपची होती त्यामुळे हा दुसरा प्रश्न आलेला त्याच्या रिलेटेड. तुम्ही कोरोनाशी रिलेटेड असेल किंवा सीए असेल मी तुम्हाला टॉपिक सांगतो जे खूप महत्वाचे आहेत. नंतर मी तुम्हाला एक टॉपिक आपण प्रश्नाचे डिस्कशन करताना मी करंट अफेअर्सचे तुम्हाला टॉपिक पण आताचे जे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला फायदेशीर असेल ते शेअर करतो. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे खालील विधाने विचारात घ्या. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला असा ट्रिक केलेला होता हे सांगतो मी. बघा माझ्या ह्याच्यामध्ये ट्रिक काय म्हणजे ऑन द स्पॉट ट्रिक काय होती माझी. आता खालील विधाने विचारात घ्या. भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मी न्यूजपेपर मध्ये तर भारतमाला वाचलेलं होतं पण मला इतकं डिटेल ह्याचं माहिती नव्हती पेपरच्या वेळेस. भारतमाला हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता महत्वाकांक्षी आहे भारतमाला आहे हे वाचलेलं होतं. हे सेंटेन्स मी बरोबर केलं. त्याच्यानंतर या प्रकल्पांतर्गत 25,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. हे माहित नव्हतं मला 25,000 आहेत का 30,000 आहेत का 50,000 आहेत का 10,000 आहेत. परंतु मी हे पहिलं तर माझं सेंटेन्स बरोबरच आहे. ए विधान बरोबरच आहे. बी विधानाच्या बाबतीत मला गॅरंटी नव्हती. पण सी विधान बघा हा प्रकल्प म्हणजे ही बाब आहे 2016-17ची आणि लगेच म्हणते की हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण केला जाईल. सी मध्ये म्हणते की आता समजा तुम्ही 10 महत्वाकांक्षी इतका प्रकल्प म्हणताय तो 10,000 किलोमीटर पेक्षा तर कमी नसेल. तो 10,000 20,000 25,000 तरी असेल. मग हा एकच वर्षात कसं कम्प्लीट होईल. म्हणजे 17 मध्ये लॉन्च झालाय आणि लगेच 18 मध्ये एक वर्षात तर कम्प्लीट होणार नाही. मग हे मी प्लॅन केलं की हे बी सी विधान कट करून टाका. इतकं फास्ट तरी आणखी टेक्नॉलॉजी नाही भारतामध्ये त्याच्यामुळं 18ला तर हा प्रकल्प काय पूर्ण होणार नाही. हे मला त्या म्हणजे ऑन द स्पॉट मला कळाले समजलेली बाब. म्हणजे मी सी कट केलं आणि मला ए तर माहितीच होतं. आता सी कट होणारे पर्याय बघा. चौथा कट होतो सी कट केल्यानंतर तिसरा कट होतो दुसरा कट होतो राहिला एकच. मग मी पहिला ऑप्शन क्लिक करून आलेलो होतो. त्याच्यात तुम्हाला माहित असलेलं माहित नाही की असायलाच पाहिजे सगळं डिटेल माहिती. परंतु मी इतकं जनरल फास्ट मध्ये वाचताना जनरल एक अप्रोच ठेवला पाहिजे त्याच्या संबंधित की बाबा 2017ला लॉन्च केलेला आहे म्हणजे 17ला आपण एक्झाम देत होतो आणि 17चीच हा चालू घडामोडी होती. तर लगेच कसं कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे तो कट झाला आणि ए बी बरोबर असं करून आलेलं होतं. आता तिच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. हे विधाने एवढं मोठं दिलेलं राहते ना ते वाचायचं नाही. तुम्हाला विधान कोणते विधान योग्य आहे हे विचारायचं. सगळ्यात महत्वाचे हे 3-4 शब्द असतात. कोणती हे आपण खालील पर्यायानुसार आपण ठरवू ना आपल्याला काय करायचं आहे. कोणाचा काही मेसेज वगैरे नाही ना. नाही आवाज तर क्लिअर आहे. तुमच्याकडचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. त्याच्यानंतर
पुढचं आहे म्हणजे डीपीएसपी बद्दल कोणती विधाने बरोबर असं विचारलेलं आहे. आपण बघा त्याच्यामध्ये काय, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे तत्व यात आहे. मला डायरेक्ट माहित आहे की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीसाठी हे तत्वे काम करतात. बरोबर. म्हणजे आपण तुलनात्मक अभ्यास करताना फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपीचा अभ्यास करताना आपण पाहिलेलंच असते की फंडामेंटल राईट्स हे न्यायप्रविष्ट आहेत आणि राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात, आणि डीपीएसपी मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत आणि ते आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात. त्यामुळे पहिला ऑप्शन काय, देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीचे तत्वे यात आहेत मार्गदर्शक तत्वामध्ये, बरोबर आहे. दुसरं, या भागात समाविष्ट असलेली तत्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत, हे पण सगळ्यांना माहितच आहे. हा पूर्ण बेसिक प्रश्न होता आणि हा आलाच पाहिजे, ज्यामुळं दोन्ही प्रश्न बरोबर आहेत. म्हणजे पॉलिटीचे एकदम तुम्हाला ठरलेले प्रश्न असतात की संसदेवरचा विधानमंडळावरती एक येणार, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वेमध्ये 1-2 येणार प्रश्न, त्याच्यानंतर घटना दुरुस्तीच्या बाबतीत एक येणार, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ वगैरे एक येणार, सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या बाबतीत एक येणार, आणि जे चालू घडामोडीच्या बाबतीत कुठली इव्हेंट घडलेली असते त्याच्या संबंधित प्रश्न 1-2 येणार. असे 10 त्यांना प्रश्न करायचे असतात आणि 1-2 कलमाच्या रिलेटेड प्रश्न देतात. हे ठरलेलं पॅटर्न आहे, जास्त डीप येत नाही. फक्त त्याच्या सिलेबस मध्ये सांगितलेलं आहे की राज्यघटनेचा मूलभूत अभ्यास असावा. मग आपल्याला मूलभूत अभ्यास करण्यासाठी बॅच मध्ये मग तुम्हाला जे महत्वाचं आहे ते शेअर केलं जाईल. त्याच्यानंतर आता बघा, मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत तुम्ही थोडं माहिती असायला पाहिजे. भाग 4 मध्ये आहेत, कलम 36 ते 51 मध्ये आहेत. आपण ते आयर्लंड कडनं घेतलेले आहेत, बरोबर. हे तुम्हाला इथनं कळून जातं. त्यानंतर फंडामेंटल राईट्स न्यायप्रविष्ट आहेत आणि डीपीएसपी न्यायप्रविष्ट नाहीत, आणि ते राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. आणि ते फंडामेंटल राईट्स आपण युएसए कडनं घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेत, पुढच्या परीक्षेत हे पण विचारू शकतात की मार्गदर्शक तत्वे आयर्लंड कडनं घेतलेले आहेत आणि मूलभूत हक्क युएसए कडनं घेतलेले आहेत. डायरेक्ट 2 सेंटेन्स मध्ये विचारतात, बरोबर विधाने कोणते आहेत हे विचारतात किंवा ते अल्टरनेट करतात. जास्त डीप मध्ये क्वेश्चन विचारतच नाही. त्यांना एएसओ मेन्सला राज्यशास्त्र खूप डीप मध्ये विचारायचं आहे, असिस्टंट त्याच्यानंतर एसटीआय मध्ये अर्थशास्त्र विचारायचं आहे, असं त्यांना डीप तिकडे विचारायचं आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला जनरल बाबी विचारतात. तर पुढचा प्रश्न पहा, 9वा नंबरचा, भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला. या स्पर्धेमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला? आता पाकिस्तान इतक्या जवळचा आहे आपला मित्र आणि आशियामध्ये घडलेली एखादी बाब आहे, त्याच्यामुळं महिला क्रिकेटच्या संबंधित 2016 पासून खूप म्हणजे यायला लागलेत प्रश्न. त्यामुळं स्पोर्ट्सही रिलेटेड जे टॉपचे काही रेकॉर्ड्स वगैरे होतात, आपण कुठली स्पर्धा खूप मोठी जिंकतो त्यावेळेस ते लक्षात ठेवायचं, म्हणजे ते येऊ शकतात खूप. म्हणजे आता ऑलिम्पिकच्या बाबतीत तुम्हाला आता मी सांगतो की ऑलिम्पिकचे येणारे प्रत्येक कटआउट ते कोणत्याही ग्रुपमधले असेल, कोणत्याही चॅनलवरची, कोणत्याही न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचत असाल, स्वतःची एक पीडीएफ तयार करून ठेवा प्रत्येक पेपरच्या कटआउटची. येणाऱ्या 2 ते 3 वर्षापर्यंत, म्हणजे 2-3 वर्ष तुम्हाला हे 2 मार्क देऊन जाणारच पॉईंट असेल. 2-3 मार्क प्रत्येक पेपरमध्ये एक प्रश्न तरी ऑलिम्पिकवर येतच असतो. ऑलिम्पिक हे ठरलेली बाब आहे. म्हणजे 2016ला झालेला 2016चं रिओ ऑलिम्पिक 2018 पर्यंत म्हणजे 2 वर्ष त्याच्यावरच प्रश्न चालू होते. प्रत्येक पेपरमध्ये ते प्रश्न असायचे, त्यांच्याबद्दल डिटेल, किती, कोणत्या वजनी गटामध्ये, कुठे, कोणासोबत, ते कोणत्या राज्याचे आहेत. मग पुढच्या वेळेस ते भारतात आल्या की स्पर्धा संपून मी त्यांच्यासाठी जाहीर झाले पुरस्कार. मग त्यांनी कुठल्या स्कीमचे अँबॅसेडर वगैरे झाले, त्या राज्य कोणतं आहे, तिथला जिल्हा कोणता आहे, त्यांचे कुठल्या फॅमिलीतनं येतात, ह्या सगळ्या बाबी मग वाढत जातात त्यांच्या रिलेटेड. त्याच्यामुळं परीक्षेला ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या बाबीचं सगळं डिटेल लिहून ठेवायचं. किती जणांचं पथक गेलेलं होतं, कोण ध्वजवाहक होता उद्घाटनला, निरोप समारंभाला कोण ध्वजवाहक होता, हा होता परंतु तो हरल्यामुळे ते निघून आला. ह्या सगळ्या बाबी तुम्हाला तिथे दिसणार आहेत. त्यामुळे पुढचा आहे तुम्हाला आता प्रश्न, हा प्रश्न काय, आशिया कपच्या बाबतीत विचारला होता. पाकिस्तानला आपण हरवलं होतं, डिसेंबर 2016ची ही चालू घडामोडी होती. आणि याच्यामध्ये मिताली राज हे उत्तर आहे. आता मिताली राजचं ह्या चालू घडामोडीला येऊ शकतं प्रश्न, कारण 200 सामने खेळणाऱ्या त्या पहिल्या जागतिक लेवलच्या पहिल्या महिला क्रिकेटर आहेत. जागतिक लेवलच्या पहिल्या महिला क्रिकेटर ज्यांनी 200+ सामने खेळलेले आहेत. भारतीय क्रिकेट टीमने 214 की 215 खेळले, तिच्यापैकी त्या 200 खेळलेल्या होत्या. 200 ज्या दिवशी खेळल्या ते त्यांनी मोस्ट ऑफ द सामने मिताली राज यांनी खेळलेले आहेत. आणि आशिया कप स्पर्धा केव्हापासून चालू झाली तर महिलांसाठी 2004 पासून चालू झालेली आहे.
आणि अगोदर ती ओडीआय 50-50 ओव्हरची असायची. 2012 पासून ते T20 झालेली आहे, हे लक्षात ठेवा. झुलन गोस्वामी आहेत, ह्या बॉलर आहेत, ते निवृत्त झालेले आहेत. स्मृती मानधना ह्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या आहेत, त्या सुद्धा महिला क्रिकेट संघाचे आहेत. हे लक्षात, त्याच्या बाबतीत ऑप्शनच्या बाबतीत लक्षात ठेवा, ते रिपीट प्रश्न येऊ शकतात. आता आशिया कप इथं कपच्या बाबतीत दिलेला आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही मेन्स कपच्या बाबत पण लक्षात ठेवा. हा आशिया कप पुरुषांसाठी 1983 ला सुरुवात झाली आणि तो ओडीआय आणि T20 दोन्ही पद्धतीने खेळला जातो. 2 वर्षासाठी, प्रत्येक 2 वर्षी आशिया कप स्पर्धा भरली जाते. एखाद्या वर्षी आता 2020 मध्ये जर तो ओडीआय असेल 50-50 ओव्हरचा असेल, तर 22 ला होणारा तो T20चा, म्हणजे अल्टरनेट T20 आणि ओडीआय होत असतात. आता पुढचा 10वा प्रश्न आहे. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 2016 साली विश्वचषक जिंकला. विश्वचषक खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही भारताने जिंकला. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे, त्याच्यामुळे ते परीक्षेला येणं स्वाभाविक असतं. त्याच्यामध्ये बेल्जियम, पुढीलपैकी कोणत्या संघाचा भारताने पराभव करा? बेल्जियमचा केलेला होता, हे दिलेलं आहे. आता हॉकीच्या बाबतीत लक्षात ठेवा, तो राष्ट्रीय खेळ आहे आपला. त्याच्यानंतर आतापर्यंत हॉकीमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड, 1 सिल्वर आणि 2 म्हणजे 3 नंबरचे पदक जिंकलेले आहेत ऑलिम्पिकच्या बाबतीत. ह्याच्या बाबतीत इतकं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मरियप्पन थांगवेलू यांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. हे सुद्धा स्पोर्ट्सचं आहे आणि मरियप्पन थांगवेलू पॅरालिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकून आलेले होते 2016च्या, त्याच्यामुळे ते परीक्षेला येणं स्वाभाविक होतं. PV सिंधू, त्याच्यानंतर त्या कुस्तीमध्ये जिंकलेल्या आणि 3 मेडल जे आलेले होते पॅरालिम्पिक मध्ये, त्यांच्या बाबतीत रिपीट क्वेश्चन असायचाच 2016, 17, 18 मध्ये. त्यातला मरियप्पन थांगवेलू यांनी काय, हे तो पहिला ऑप्शन काय, तो भारतीय पॅरालिम्पिक उंच उडीमध्ये आहे. त्यानंतर रिओ दी जेनेरो येथे भरलेल्या 2016च्या समर पॅरालिम्पिक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले, बरोबर आहे. तो पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला भारतीय आहे, पहिला. त्याच्यामुळे सर्व विधाने बरोबर होती. आता पॅरालिम्पिक, आता सध्या ऑलिम्पिक झालं, त्याच्यानंतर पॅरालिम्पिक चालू होतील. तर पॅरालिम्पिकची सुरुवात 1960 पासून झालेली आहे, एक लक्षात ठेवा. आता येणाऱ्या पुढच्या चालू घडामोडीच्या बाबतीत टोकियो ऑलिम्पिक एकदम पाठ करून ठेवा, त्याचं सुट्टी देऊ नका टोकियो ऑलिम्पिकला. त्याच्यानंतर पुढचं आहे मेजर रोहित पुरी. मेजर रोहित पुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते डॅश मिळाले, तर ते कीर्तीचक्र. हा ऑफिसर होते. त्याच्यानंतर त्यांनी, म्हणजे ते कोणते माहिती का, टेरिटोरियल आर्मी असते ना, म्हणजे तुम्ही शासकीय सेवेत असाल, परमनंट नोकरी असलेल्या व्यक्तींना आर्मीमध्ये काम करता येतं, अशी एक टेरिटोरियल आर्मीचा एक विंग आहे. तिच्या आता जागा निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे रोहित पुरी होते, हे IRS होते मुंबईमध्ये. त्यांचं त्या काळात हे झालं होतं, निधन झालं होतं, त्यावेळेस त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, कीर्तीचक्र. त्याच्यानंतर पुढचा आहे 13 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? आता राष्ट्रीय विकास परिषद, तुम्हाला डायरेक्ट खाली ABCD पहा, तुम्ही सहज विचार करा. राष्ट्रीय विकास परिषद आहे, पंतप्रधान अध्यक्ष असतात, हे तुम्हाला पाठ आहे, म्हणजे परीक्षेला वाचलेला आहे. तुम्ही कधी अध्यक्ष वित्त आयोग काही वाचलेला आहे का? त्याचं काहीही संबंध नाही, तर तुम्ही ते डायरेक्ट कट करा. केंद्रीय कॅबिनेट मधील मंत्री असतात, राज्याचे मुख्यमंत्री असतात. म्हणजे तुम्ही बी कट केलात आणि बी जिथे जिथे आहे ते कट केला ना, तर AB पहिला ऑप्शन, दुसरं ऑप्शन कट होतं आणि चौथं ऑप्शन तुमचं बरोबर येऊन जातं. तुम्हाला वित्त आयोगाचे काही, राष्ट्रीय विकास परिषदेची काहीही संबंध नाही, एक बार समजलं की तुमचं उत्तर बरोबर येतं. आता काय, राष्ट्रीय विकास परिषदेबद्दल सांगतो तुम्हाला. याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, हे तुम्हाला ऑप्शन मधून दिसलेलंच आहे. आता नियोजन आयोगाने जो 5 इयर प्लॅन तयार केलेला होता, त्याला फायनल करण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता, राष्ट्रीय विकास परिषदेकडे अगोदर. ही विकास परिषद 1 जानेवारी 2015 पासून बरखास्त झालेली आहे, आता सध्या ती नाही. तर नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 ला झालेली आहे. 15 मार्च 1950 ला नियोजन आयोगाची स्थापना. 5 इयर प्लॅन तयार करायचे त्यांच्याकडे होता, त्यांनी 12 प्लॅन तयार केले होते. त्याचे अध्यक्ष नियोजन आयोगाचे पंतप्रधान असायचे आणि सदस्य पंतप्रधानांनी नियुक्त सदस्य असायचे, उपाध्यक्ष एक त्याचे पंतप्रधानांनी नियुक्त असायचे. हे तुम्हाला नियोजन आयोगाच्या बाबतीत रिपीट होतो. साधा पहिला प्रश्न येतो, नियोजन आयोगाचे कोण सदस्य असतात, किंवा 12व्या नियोजन आयोगाचे, त्यानंतर ते 11व्या नियोजन आयोगाचे, असा सरळ प्रश्न विचारतात. मग आपण ते थोडं विचार करत होतो. पण नियोजन आयोग, नीती आयोग
आणि राष्ट्रीय विकास परिषद ह्या सर्व परिषदांच्या अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्याच्यानंतर नियोजन आयोगाचं नवीन रूप नीती आयोग आलेला आहे 1 जानेवारी 2015ला. एक लक्षात ठेवा, ह्याच्या बाबतीत जास्त लक्षात ठेवायचं नाही. 2014ला नवीन सरकार आलं बीजेपीचं, त्यांनी ठरवलं की वित्त आयोग आपला नियोजन आयोग नको, तर त्यांनी 1 जानेवारीचं शुभ मुहूर्त साधून 2015ला नीती आयोगाची स्थापना केली. त्याचा अध्यक्ष पंतप्रधान असतात, 4 मंत्री नियुक्त करतात पंतप्रधानच, 4 फुल टाइम मेंबर असतात आणि सीईओ एक IAS दर्जाचे म्हणजे सचिव सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी सीईओ असतात त्याचे. त्याच्यानंतर ते तुम्हाला ग्रुपवरती मी शेअर केलेलं आहे आपल्या की नीती आयोगाचे सदस्याच्या बाबतीत, ते तुम्ही नंतर पाहून घ्या. आता नाही, अगोदरच शेअर केलेली फोटो आहे. त्याच्यानंतर आता वित्त आयोगाच्या बाबतीत इथं आलंय, मग तुम्हाला सांगतो. वित्त आयोग आर्टिकल 280 मध्ये सांगितलेलं आहे. त्याची सदस्य संख्या 1+4 5 सदस्यीय वित्त आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात दर 5 वर्षांनी आणि आवश्यक वाटेल तेव्हा. आता 15वा वित्त आयोग चालू आहे, त्याचे अध्यक्ष NK सिंग, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 14वा. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? कलम 51 मध्ये दिलेला आहे. तुम्ही मार्गदर्शक तत्वे वाचलात तर तुम्हाला ते समजून जाईल की त्याच्यातला 51वा कलम आहे. हे कलमच्या बाबतीत ते डायरेक्ट कलम विचारलेला आहे. असं तुम्हाला जर कलम माहित असेल तर तुम्हाला ते समजून जातील. म्हणजे कलमावरती एक प्रश्न असतोच. त्याच्यातला पहिला आहे आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा, भाग 4. त्याच्यातला 51व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे, याच्यामध्ये हे कलम आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला बघा, मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी केलेला आहे तर 42व्या घटना दुरुस्ती 1976 ला समावेश केलेला आहे. त्यावेळेस 10 मूलभूत कर्तव्य होती. त्यानंतर 11वं मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2003 11वं मूलभूत कर्तव्य ऍड केलेलं आहे. परीक्षेला खूप वेळेस रिपीट होणारा मूलभूत कर्तव्य म्हणजे 11वा आणि 86वी घटना दुरुस्ती. प्रीला फिक्सच येतो. त्याच्यानंतर पुढचा आहे 9वी अनुसूची एक दिलेला आहे, मी तुम्हाला रेफरन्स सांगतो. 9वी अनुसूची स्थानिक स्वराज्य संस्थांचे दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत कलम 243 ते 243 ओ मध्ये याच्या माहिती दिलेली आहे, याच्या डिटेल. आणि ती 73वी घटना दुरुस्ती 1992 ला ऍड केलेला आहे, म्हणजे त्याच्यात ऍड केलेली सगळी माहिती. त्याच्यानंतर 9A हे 74व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेलं आहे आणि त्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत तरतुदी आहेत. त्यानंतर 9B सहकारी संस्थांबाबत आहे हे 9B भाग, आणि तो 97व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलेला आहे. आणि 97वी घटना दुरुस्ती येणाऱ्या मेन्स मध्ये महत्वाची असेल, कारण आताच हायकोर्टाचा निकाल आला की राज्यांना अधिकार असतील, केंद्राच्या समवर्ती सूचीमध्ये असला तरी राज्यांना अधिकार आहेत असं त्याचं दिलेलं आहे. एक मी त्याच्या बाबतीत एक आर्टिकल आलेलं होतं, ते ग्रुपवरती आपल्या टाकलेली आहे बघा आर्टिकल, ते वाचून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही मार्गदर्शक तत्वे पाठ असू द्या. कलम म्हणजे जास्तीत जास्त वाचन रीडिंग करताना तुमचे कलम पाठ झाले पाहिजेत की तुमचे जे 10 मार्क आहेत पॉलिटीचे ते एकदम सिक्युअर होतील. त्यानंतर आता 15वा क्वेश्चन आहे, पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहेत लिहा, ते लिहा. आता चालू घडामोडीचाच आहे, त्यावेळेस खूप मोठा गाजलेला विषय हा, खूप मोठा गाजलेला. कारण सर्वोच्च न्यायालय, त्याच्यामध्ये ए विधान काय, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्य विक्रीवर बंदी आणली आहे. हे बरोबर चालू घडामोडी होती, खूप म्हणजे खूप चर्चेतला विषय होता. पहिलं विधान बरोबर आहे. तर बी विधान काय, ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिल पर्यंत अंमलात आणावयाची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूला 1000 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. तर तुम्ही 1000 हा शब्द आलेला आहे, तर त्याच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे की बाबा 1000 हा वर्ड आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की का दिलं इतकं. तर त्याचं उत्तर आहे की 1000 नाही तर ते 500 मीटर आहे, कारण खूप चर्चेतला विषय होता 2017च्या मध्ये. त्याच्यामुळं बी विधान चूक आहे, ए विधान बरोबर. तुम्ही ते असं पॉइंट असे लक्षात दिलं पाहिजे, 1000 मीटर किंवा सन, मार्च, एप्रिल असं काही दिलेलं असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यावर थोडं ओझर तर तुम्हाला जर फिक्स माहित असेल तर त्याच्यावर लक्ष द्यायला हवं. त्याच्यानंतर म्हणजे बरोबर आहे, ब चूक आहे, त्याच्यामध्ये 500 मीटर होतं. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, महिला विरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस डॅश डॅश हा आहे. आता म्हणजे तुम्ही जे दिन विशेष पाठ करता परीक्षेला, म्हणजे न्यूजपेपर मध्ये येतात, त्याच्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवायला हवं. याचं उत्तर आहे 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर याचं उत्तर आहे.
आता हिच्या बॅक हिस्ट्री जर विचार केली तर म्हणजे महिला हिंसाचाराविरुद्धचा दिवस आहे. तिची हिस्ट्री 1999 पासून युनोद्वारे साजरा केला जातो. 1999 त्याच्यामध्ये काय ते हिंसाचाराची लोकांना दाखवलं जातं, हिंसाचाराविरुद्ध जनजागृती केली जाते की त्याच्यामध्ये रेप असेल, त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार असेल, इतर हिंसाचार याच्या बाबतीत जनजागृती केली जाते. असं करू नका आणि त्याच्या बाबतीत असलेल्या कायदेशीर तरतुदी लोकांना माहिती करून दिल्या जातात. त्यानंतर 10 डिसेंबर याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती हवी. मानवी हक्क दिवस आहे तो. त्याच्यानंतर 25 डिसेंबर गुड गव्हर्नन्स डे आहे, सुशासन दिवस. हा सुद्धा परीक्षेला एक वेळेस आलेला होता, कारण 2016च्या वेळेस ते बीजेपी सरकारने 25 डिसेंबर हा गुड गव्हर्नन्स डे म्हणून जाहीर केलेला होता, जो अटल बिहारी वाजपेयी यांचा बर्थडेचा दिवस आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न पहा. भारतात गोवा येथे भरलेल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला? हे म्हणजे गोव्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे ना, हा प्रश्न येतोच. ग्रुप सी चा प्रश्न असेल किंवा कंबाईनच्या मेन्स मध्ये असेल किंवा तुम्हाला कंबाईन प्री, ग्रुप सी प्री त्यांच्या मेन्स ह्याच्या बाबतीत हा प्रश्न येतोच. म्हणजे त्याच्यामुळे त्याच्या अभ्यास करताना चालू घडामोडीचा ह्याच्यावर लक्षात ठेवा. आणि 2000 म्हणजे आता 2018 की 19 पासून त्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये. ते सुद्धा तुम्ही अभ्यासत चला. त्यामध्ये हा प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला होता. हे 17चा प्रश्न 2 नंबर डॉक्टर त्यावेळेस आहे. परंतु सूर्यकमळ, सूर्यमयूर, सुवर्णमयूर ज्या कोणत्या चित्रपटाला दिलेलं असेल ते साईडला करून ठेवत चला. त्याच्यातनं म्हणजे परीक्षेला येतं ते, कोणत्या ना कोणत्या परीक्षेला तुम्हाला वर्षभरामध्ये दिसतं. त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे 18 नंबर. कोणत्या भारतीय बँकेला असोचॅम या MSC लेंडिंग साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे 3, विजया बँक. हा करंट म्हणजे आर्थिक चालू घडामोडीच्या बाबतीत होता. असोचॅम ही म्हणजे उद्योगाच्या रिलेटेड एक संघटना आहे, त्यांनी पुरस्कार दिलेला होता. ते म्हणजे काय चालू घडामोडीमध्ये आलेली बा, असा एखादा विशिष्ट पुरस्कार वगैरे दिला तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा आहे 19वा प्रश्न. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशामध्ये फक्त देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले आहे. युनिक बाब दिलेली आहे, त्याच्यामुळे ते येणार परीक्षेला. 7 केंद्रशासित प्रदेश, दोघांना राज्यसभेचे सदस्यत्व आहे, बरोबर आहे. आणि दुसरं आर मध्ये दिलेलं आहे, इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. आपण वाचताना पुस्तक सगळे हे सेंटेन्स आलेले, त्याच्यामुळं दोन्ही विधाने बरोबर आहेत. आता ह्याच्या पर्याय उत्तर सोडवताना पण लक्षात द्यायला हवं. पहिलं विधान असतं दोन्ही बरोबर आणि स्पष्टीकरण आहे. दुसऱ्यामध्ये दोन्ही विधान बरोबर, स्पष्टीकरण नाही. तिसऱ्यामध्ये म्हणजे हे पाठ झाले पाहिजे तुम्हाला ऑप्शन सोडून की आपल्याला कोणतं ऑप्शन म्हणजे असा आला ना ए आणि आर चा, तर मला तरी असं आहे की एक येईल का, 2 येईल का, 3 येईल का, 4 येईल. मी हे विधाने वाचल्यानंतर सांगतो, कारण ते वरचे खालचे ऑप्शन ते ठरलेलेच आहे. तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जास्त सोडत चालत ना, तुम्हाला हे ऑप्शन सुद्धा बघायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही एक म्हणजे स्पष्टीकरण असेल तर एक टिक करून येता आणि पुढे जातो. तुमचं 7 ते 8 सेकंदामध्ये उत्तर आलेलं असतं. तुम्हाला पुढे त्याचा फायदा होतो पुढल्या पेपरमध्ये, म्हणजे पुढल्या प्रश्नामध्ये. आता केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत आणि राज्यसभेच्या बाबतीत थोडंफार सांगतो पहा. राज्यसभा कलम 80 नुसार आहे त्याची तरतूद सगळी. त्याच्यानंतर आता नवीन चालू घडामोडीमध्ये हे येऊ शकतं की आता किती आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आता सध्या, जे 2020 मध्ये 19-20 मध्ये 8च आहेत. काय झालेलं आहे म्हणजे नवीन काय आपलं JK जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन तयार झाले आणि दादर नगर हवेली आणि दमन दीव हे एकत्र झाले. त्याच्यामुळे आता सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे. ते कोणते? दिल्लीला 3 सदस्य, पुदुचेरीला 1 आणि जम्मू काश्मीरला 4 सदस्य आहेत. त्याच्यानंतर कलम 79च्या बाबतीत पण खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? आपण लवकर लक्षात फास्ट मध्ये टिक करून येतो की राज्यसभा आणि लोकसभा, परंतु राष्ट्रपतींचा देखील लोकसभेमध्ये अविभाज्य भाग आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 20वा. इस्रो या भारतीय अवकाश संस्थेने नुकतेच 104 उपग्रह प्रक्षेपित करून विक्रम नोंदवला. सगळ्यात जास्त जगातला म्हणजे सगळ्यात जास्त उपग्रह सोडणारा तो प्रकल्प होता.
त्याच्यानंतर 104 उपग्रहापैकी फक्त 3 उपग्रह भारताचे आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. हे त्याच्या बाबतीत दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा म्हणजे त्यावेळेसची पण चालू घडामोडी खूप चर्चेतली होती. त्याच्या बाबतीत हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष आता इस्रोच्या बाबतीत म्हणजे दोन्ही बरोबर आहेत विधानं. आणि त्याच्यानंतर तुम्ही 104 लक्षात ठेवायला हवं. 3 भारताचेच आहेत कारण ते विशेष लक्ष दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते कुठून प्रक्षेपित केलं हे सुद्धा त्यावेळेस लक्षात ठेवायला हवं. कारण ते राज्यसेवेच्या वेळेस मोठ्या म्हणजे 3-4 लाईन मध्ये एबीसीडी पर्यायामध्ये विधानामध्ये येतात कोणते बरोबर कोणते चूक विचारतात. आता इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 हे पाठच करून ठेवा कारण खूप परीक्षेत फायदा होतं. जे कंबाईन आणि एमपीएससीचा सोडा दुसऱ्या पण कोणत्या आता महापरीक्षेच्या वेळेस वगैरे ही खूप डेट यायची. कंटिन्यू परीक्षेला डेट असायचं म्हणजे 2-3 आता महापरीक्षेच्या वेळेस कसं असायचे की एका दिवशी 2-2 पेपर असायचे 2-2 म्हणजे टप्पे असायचे त्यांचे 3-4 दिवस पेपर चालायचे. त्याच्यामध्ये इस्रो त्याच्यानंतर डीआरडीओ हे असे फिक्सच असतात प्रश्न. तेव्हा 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर बंगळूरला आहे. त्याच्यानंतर मंगळयान हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या बाबतीत पूर्ण वाचून घ्या. ह्या पेपरला कंबाईनला येऊ शकतं मंगळयान याबाबत कारण ते महत्वाचा प्रोजेक्ट होता. त्याच्यानंतर पुढचा आहे 21वा प्रश्न. भारताचे महान्यायवादी हे विधान आहे हे लोकसभेतल्या कामकाजात सहभाग होऊ शकतात. बरोबर आहे. पुढचा प्रश्न हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. बरोबर आहे. हे लोकसभेमध्ये बोलू शकतात. ही बरोबर आहे. हे लोकसभेत मतदान करू शकतात. हे चूक आहे. कलम 88 मध्ये तुम्हाला मंत्री आणि महान्यायवादी यांचे सभागृहातील हक्क हे दिलेलं आहे. जर तुम्ही ते कलम व्यवस्थित वाचलेलं असेल तर तुम्हाला ह्याचं उत्तर येऊन जातं. कारण ते कामकाजात भाग घेऊ शकतात, समितीचे सदस्य होऊ शकतात आणि ज्या समितीमध्ये ते सदस्य आहेत त्या समितीला उपस्थित राहू शकतात आणि लोकसभेमध्ये बोलू शकतात पण फक्त मतदान करू शकत नाहीत. आणि हेच बाब 88 कलमामध्ये सांगितलेलं आहे की मंत्री केंद्रीय मंत्री लोकसभेच्या किंवा संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये बोलू शकतात पण फक्त मतदान ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत तेच करतात. हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि महान्यायवादीवरला एक मेन्सला प्रश्न आलेला आहे असा रिपीट होतो की ज्या समितीचे सदस्य आहेत त्याच समितीमध्ये ते भाग घेऊ शकतात. हे त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा. कोणत्याही समितीमध्ये नाही तर ते ज्या समिती सदस्य आहेत त्या समितीमध्ये भाग घेऊ शकतात. त्याच्यानंतर असंच महाधिवक्ता म्हणजे 76 कलम महान्यायवादी बाबत आहे आणि 165 कलम महाधिवक्ता बाबत आहे. हे 2 कलम पण रिपीट परीक्षेला येतात. आणि 88 कलम मंत्री आणि महान्यायवादी यांच्या सभागृहाच्या हक्काबाबत आहे आणि 177 कलम राज्यातील मंत्री आणि महाधिवक्ता यांचे सभागृहातील हक्क. हे 2 कलम 76 आणि 165 आणि 88 आणि 177 हे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर पुढचा 22वा प्रश्न आहे. खाली विधाने विचारत घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. तुम्हाला माहितच आहे आणीबाणी 352 ते 360 मध्ये आहे त्यामुळे बरोबर वाक्य. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. बरोबर आहे. तिसरा आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. चूक. 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. राष्ट्रीय आणीबाणी 352 आहे. आता आणीबाणी हा भाग 18 मध्ये आहे घटनेमध्ये. त्याच्यामध्ये 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी, 356 मध्ये राज्यघटनेनुसार कामकाज चालत नसेल तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी. त्याच्यानंतर 365 नुसार सुद्धा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करता येते. ती कोणत्या कारणावरून? जर केंद्र शासनाने एखादा निर्देश दिले राज्याला आणि ते राज्यांनी पाळले नाहीत तर त्याच्या विरोधात म्हणजे त्याच्या कारणावरून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करता येते. हे तुम्हाला म्हणजे मी एक 10 मिनिटाच्या ऑडिओ म्हणजे लेक्चर मध्ये मी हे पोरांना पाठ करून घेतलेलं आहे. मेंटरशिपच्या बॅच मध्ये माहितच आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपये निरुपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले? बघा, निश्चलीकरण टॉपची न्यूज होती. निश्चलीकरण टॉपची न्यूज होती आणि तिच्यामध्ये प्रश्न डायरेक्ट विचारला की कोणत्या दिवशी. त्यामुळे तुम्हाला डेट पाठ असली पाहिजे कारण खूप मोठी इव्हेंट घडलेली होती. 8 नोव्हेंबर 2016 8:15 पंतप्रधानांनी घोषणा केली होती. आता बघा निश्चलीकरणावरले तिसरा प्रश्न आहे ह्या चालू घडामोडीचा. टॉप न्यूज होती 2016 ची.
तशाच पद्धतीने 2019 मधल्या टॉप न्यूज कोणत्या कोणत्या होत्या? कलम 370 आणि सीए कायदा हा 2019 मधल्या होत्या. त्याच्यानंतर 2020 मधली कोरोना आहे. त्याच्या बाबतीत शासनाने राबवलेल्या विविध योजना, कोरोना कुठं झाला म्हणजे चीनमध्ये कुठून कोणत्या प्रांतातनं, साधं प्रश्न येऊ शकतो, कोरोनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या देशामधनं झाली किंवा चीनमध्ये कोणत्या प्रांतामध्ये चालू झालेली, वुहान वगैरे. ते तुम्ही ते असं जास्त डीप मध्ये येत नाही, परंतु डायरेक्ट कुठे, केव्हा, पहिला बळीचा डेट, कुठे सापडला भारतामध्ये पहिला बळी, हे असे प्रश्न विचारतात. बाकी जास्त डीप मध्ये जात नाही. त्यामुळे 2000 पुढच्या तयारी करताना अभ्यासाची म्हणजे येणाऱ्या कंबाईनची, तर कलम 370चं जे काढून टाकलेलं आहे त्याच्या बाबतीत थोडं व्यवस्थित वाचून घ्या. कारण 31 ऑक्टोबर 2019 ला हे लागू झालं, पुनर्रचना म्हणजे जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा. तोही व्यवस्थित अभ्यास करून घ्या. सीए बाबत अभ्यास करून घ्या व्यवस्थित. 2020चा कोरोना आहे, कोविड-19, त्याच्या बाबतीत थोडा व्यवस्थित अभ्यास करून घ्या. कारण ते परीक्षेला 1-2 तरी प्रश्न येतील. ह्या 3 टॉपिक वरचे मिळून तुम्हाला 2 ते 3 प्रश्न येतील. पुढची आहे, पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोएशियाला नमवून डेव्हिड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? हा प्रश्न आलाच पाहिजे असा काय नाही. असा एखादा क्वेश्चन उडून जातो असं लक्षात ठेवायचं. टप्पा वरून आपल्या गेलेला बाउन्सर आहे. असे प्रश्न जास्त म्हणजे तुम्ही क्रीडा प्रकार जर सगळे पाठ करत बसलात ना, तुम्हाला प्रश्न येणार नाही, बरोबर उत्तर म्हणजे चुकतील. कारण सगळ्या बाबी आपल्याला पाठ होऊ शकत नाही. असे क्वेश्चन कधी कधी स्किप पण करायचे आणि एखादा आपल्याला जे आवडता ऑप्शन आहे 1, 2, 3, 4 पैकी तो देऊन यायचा. कारण मी असंच देऊन आलेलं होतं. कारण सगळे कपन सगळे हे लक्षात राहत नाहीत, हे ट्रिक लक्षात ठेवा. पण तुम्हाला ज्याला आवश्यक आहे, ज्याला आवडतं, ज्याला पाठ होते त्यांनी पाठ करा. परंतु असे काही प्रश्न येतात ते सोडून दिले तरी चालतात. त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना. त्याच्यानंतर पुढचा 25वा प्रश्न आहे, भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भाग कायदे तयार करू शकते. संपूर्ण भारतासाठी किंवा भारतातल्या एखाद्या भागासाठी कायदा करू शकते. आता ह्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत. यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी कोणत्याही राज्याची संमती आवश्यक नसते. तुम्हाला माहित आहे, केंद्र राज्य संबंधामध्ये भाग 2-3 केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करतो आपण. कायदेविषयक केंद्र राज्य संबंध, प्रशासकीय संबंध आणि आर्थिक संबंध. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की भाग 11 मध्ये केंद्र विषयक भाग 11. आता केंद्र राज्य संबंधाचा तुम्हाला डिटेल मी सांगतो थोडं. भाग 11 मध्ये कायदेविषयक संबंध दिलेले आहेत आणि प्रशासकीय संबंध दिलेले आहेत, आणि भाग 12 मध्ये आर्थिक संबंध दिलेले आहेत. त्याचे कलम वगैरे मी चांगले तुम्हाला लक्षात राहतील असं. कायदेविषयक संबंध कलम 345 ते 55 मध्ये दिलेले आहेत, सॉरी 245 ते 255. आणि प्रशासकीय संबंध कलम 256 ते 263. आर्थिक संबंध कलम 264 ते 300 मध्ये दिलेले आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की घटना दुरुस्ती किंवा एखादा कायदा फक्त कोणत्या कायद्याच्या बाबतीत राज्यांचं सहमती घेतली जाते? तर फेडरल स्ट्रक्चर, घटना दुरुस्तीमधलं जर फेडरल स्ट्रक्चरच्या बाबतीत काही टच होणार असेल, तर त्याच्याशी संबंधित एखादा कायदा असेल तर तेव्हाच फक्त राज्यांची संमती घेतली जाते. अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची संमती घेऊन ती घटना दुरुस्ती पास केली जाते. हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये उत्तर काय, तर 4 नंबरचं उत्तर आहे. वरचे 4 उत्तर नाहीत. आता काय, तर कायदेविषयक केंद्र राज्य संबंध आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटो व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमचा स्कॅन होईल असं परीक्षेमध्ये नंतर चुकणार नाही. आता सामान्य परिस्थिती असेल तेव्हा कशी कंडिशन असते, तर केंद्र सूचीतल्या विषयावर संसद कायदे करते, बरोबर. सामान्य परिस्थितीमध्ये राज्य सूचीतल्या विषयावर राज्य विधानमंडळ कायदा करते, आणि समवर्ती सूचीतल्या विषयावर राज्य आणि केंद्र दोघेही कायदा करतात, आणि शेषाधिकारामध्ये केंद्र कायदा करतं. हे सामान्य परिस्थितीमध्ये झालं. आता 5 असामान्य परिस्थिती दिलेल्या आहेत राज्यघटनेमध्ये की त्या काळामध्ये संसद राज्य सूचीतल्या विषयावर कायदा करू शकते. आता ते कोणत्या कोणत्या आहेत? कलम 249, 250, 251, 252 आणि 253 मध्ये दिलेले आहेत. 251 काय म्हणतं? राज्यसभा विशेष ठरावाद्वारे राष्ट्रहितासाठी करू शकतं. 250 मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये करता येईल कायदा. आणि 252 मध्ये सांगितलं 2+ राज्यांनी मागणी केली तेव्हा कायदा करता येईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी 253 च्या कलमानुसार कायदा करता येतो. हे झाले आपल्या आतापर्यंतचे आपण प्रश्न जे पॉलिटी आणि करंट अफेअर्सच्या बाबतीत. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल
हे पॉलिटी इतकं डीप मध्ये येत नाही आणि करंट ही इतकं डीप मध्ये नसतं. कंबाईनला तुम्हाला जनरल नॉलेज व्यवस्थित असायला हवा. जनरल नॉलेज व्यवस्थित असायला हवा, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तुम्हाला जनरलिस्टिक गोष्टी सगळ्या माहीत असल्या पाहिजेत. आता 1 मिनिट, काही मुलांचे प्रश्न आलेले आहेत ते घेतो आणि नंतर आपण पुढलं 2019च्या टॉप चालू घडामोडीसाठी युट्यूब वरती मी भाग 1 म्हणून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो म्हणजे तो गेल्या रविवारी आपण लेक्चर घेतलं होतं, तेच मी अपलोड केलेलं युट्यूबला, ते पाहू शकता. त्यानंतर 88 कलमानुसार आणि 100 कलमामध्ये काय फरक आहे, तर 88 कलम हे फक्त मंत्री आणि AGI महान्यायवादी यांचे संबंधित आहे, त्यांचे विशेष अधिकारांची बाबी उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. सभागृहामध्ये त्यांना काय विशेष अधिकार असतील, आणि 105 मध्ये सदस्यांच्या विशेष अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे. हा मी तुम्हाला सांगितलं ना, जे कोणते पेपर वगैरे स्किप केलं, कोणता प्रश्न मी स्किप केला होता तो सांगितला आता 24वा. आणि जे बाबीत मी आता आतापर्यंत मी सगळे, म्हणजे कंबाईन मध्ये माझा अटेम्प्ट हा 99-100 असाच असायचा. जे मी स्किप केलेले मी तुम्हाला पुढे सांगेन, कारण करंट अफेअर्स तुमचं टॉप असलंच पाहिजे पास व्हायचं असेल तर. तुमचे कमीत कमी 10-11 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत. पॉलिटी म्हणजे तुमचे 10 पैकी 10च आले पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही, ते पासच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी ह्याच्यातले स्किप केलेले कोणते प्रश्न सांगतच नाही. जे आता हिस्ट्रीमध्ये येतील ते मी तुम्हाला सांगेल की हे मी स्किप केलं होतं आणि हे कसं सोडवलेलं होतं. त्याच्यानंतर विश्वास ठरावाच्या बाबतीत दिलेलं आहे, सांगितलं. हा, बॅचचा टायमिंग आपल्या जे फास्ट ट्रॅक बॅच असेल ती तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता चालू होईल. 8 ते 7:30 वाजता चालू होईल. 7:30 ते 9च्या दरम्यान 1.5 तास आपली बॅच असेल. आणि शनिवार रविवारी ती सकाळी 9 वाजता असेल. आणि प्रश्न वगैरे पत्रिका दिलेल्या असतील तर तुम्हाला रविवारी 11 वाजता प्रश्नपत्रिका शेअर केली जाते आणि ती तुम्हाला 1 तासात सोडवावी लागते. आणि त्यानंतर आपण डिस्कशन वगैरे त्याच्या घेणार आहे आणि तुमच्या उत्तरांचं अनालिसिस तुमच्याकडनं घेणार आहोत की का चुकले, कशामुळे. आपल्या त्या फास्ट ट्रॅक बॅचचं वैशिष्ट्य असेल. करंट अफेअर्सचं तर लेक्चर मी टाकलेलं आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही लेक्चर पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर पुढचा टॉपिक चालू होतो हिस्ट्रीचा. आता हिस्ट्री टॉपिक चालू होतोय. हिस्ट्रीमध्ये काय, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मी स्किप कोणते केलेले होते आणि काय ट्रिक्स लागलेल्या होत्या. कारण हिस्ट्रीला खूप मोठा सिलेबस वगैरे, खूप बुक्स दिले जातात. पण जास्त बुक्स वाचू नका. तुमचे पहिलं सांगेन मी, हा रेकॉर्डिंग ह्याची अवेलेबल असेल. आणि आपल्या जे हे असेल फास्ट ट्रॅक बॅच असेल तिची रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला 1 ते 1.5 तास, म्हणजे जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत अवेलेबल असेल. त्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी ऐकावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग अवेलेबल होणार नाही. 7:30 ला बॅच चालू झाली की ती 9 वाजेपर्यंत 1.5 तासामध्ये बॅच होईल आणि ते तुम्हाला शेअर केलं जाईल. आणि ते 3 ते 4 तासामध्ये तुम्हाला तो ऐकून घ्यायचा आहे टॉपिक. त्याच्यानंतर तुम्हाला अवेलेबल होणार नाही. आता पुढे आपण हिस्ट्रीचा प्रश्न आहेत त्याचं अनालिसिस पाहणार आहोत. आता पहिला क्वेश्चन 26 नंबरचा पहा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग कोणी वाढवला, प्रश्नाचा डायरेक्ट. आता महात्मा ज्योतिबा फुले, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आणि डॉक्टर अॅनी बेजंट. आता अशा प्रश्नामध्ये तुम्ही पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले स्वातंत्र्य चळवळीच्या रिलेटेड नाहीत. म्हणजे ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये ऍक्टिव्ह नव्हते त्या काळामध्ये. ते समाज सुधारक आहे, समाजाची सुधारण्यासाठी संबंधित आहे. त्यांच्या बाबतीत जर आलं तर ते समाज सुधारणा हा शब्द त्यांच्या प्रश्नामध्ये येतो. त्यामुळे ते पहिलं ऑप्शन स्किप होतं, म्हणजे कट होतं. एक कट होतं. काय, ते समाज सुधारक आहे, त्यांच्या रिलेटेड प्रश्न येणार नाही. आता दुसरा आहे सरोजिनी नायडू. हा पण विचार करू शकतो, बाबा येऊ शकतं. तिच्यानंतर आहे महात्मा गांधी, हे पण येऊ शकतात. त्याच्यानंतर डॉक्टर अॅनी बेजंट, म्हणजे हे 3 ऑप्शन येऊ शकतात. आता तिच्यातलं काय की सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट कोणता होतो, महात्मा गांधी, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप, म्हणजे 3-4 चळवळी, ज्या चंपारण असेल, असहकार असेल, त्याच्यानंतर सविनय कायदेभंग, चलो जाव, सगळ्या ज्या चळवळी आहेत त्यांनी खूप ऍक्टिव्हली, म्हणजे महात्मा गांधी वन ऑफ द बेस्ट पार्ट आहे आपल्या हिस्ट्रीचा. त्याच्यामुळं चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग महात्मा गांधीजींनी वाढवला होता, उत्तर येतं.
त्यामुळे एक कटलं, बाकीचे 2 आणि 4 ऑप्शन तरी हे सो आहेत, जे इतकं ऍक्टिव्ह नाहीत पार्ट. आणि महात्मा गांधी खूप ऍक्टिव्ह पार्ट होते, त्याच्यामुळं ते ऑप्शन मी टिक करून आलेलं होतं. म्हणजे असं काय पुस्तकात सापडणार नाही, परंतु आणखी मग नंतर वाचल्यानंतर आपल्याला सापडतं की महात्मा गांधीजींनी ज्या चळवळी घेतलेल्या होत्या, वेगवेगळ्या चळवळी होत्या, त्याच्यामध्ये त्यांच्या चळवळीमुळं स्वातंत्र्य चळवळीमध्ये महिलांचा सहभाग वाढला, कामगारांचा सहभाग वाढलेला होता, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा सहभाग वाढलेला होता आणि विविध जे जमाती होत्या, जाती जमाती, त्यांचा सुद्धा सहभाग स्वातंत्र्य चळवळीमध्ये वाढलेला होता महात्मा गांधींजी मुळे. दुसरं कोणाचं नाही, हे लक्षात तुम्ही ठेवा. कारण मी हा प्रश्न असा सोडवलेला होता की पहिला ऑप्शन येणार नाही, सगळ्यात जास्त महत्वाचा ऑप्शन आहे महात्मा गांधी, आणि मी तो टिक करून आलेला होता. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सांगतो की लक्षात ठेवा. असंच अॅनी बेजंट यांच्या संबंधी 3 बाबी लक्षात ठेवा. ते थिओसॉफिकल सोसायटीच्या महत्वाच्या आहेत. त्यांनी 1917चं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं कोलकात्याला, त्याच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर होम रूल लीग 1916ला त्यांनी सुरुवात केली होती. ह्या 3 बाबी लक्षात ठेवायला हव्यात. त्याच्यानंतर पुढचं आहे 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठरलेले प्रमाण डॅश डॅश होते. हे मला माहित होतं, कारण ह्याच्यामध्ये एकास 2 आणि एकास 3 हे दोन्ही ऑप्शन बरोबर यायला हवे होते. पोरांनी याच्या विरोधात पाठवलेलं पण होतं, परंतु ते उत्तर आयोगाने एकच दिलेलं ठेवलेलं आहे. कारण एकास 2 हे ऑल भारतामध्ये प्रमाण होतं. एक इंग्रज सैनिकाच्या प्रमाणात 2 भारतीय सैनिक असतील ऑल भारतामध्ये, आणि बंगाल प्रांतामध्ये विशेषतः बंगाल प्रांतामध्ये हे एकास 3 होतं. जिथं जिथं उठाव झाला होता 1857चा उठाव, तिथं एकास 3 होतं आणि ऑल भारतामध्ये एकास 2 होतं. आणि हा प्रश्न एकास 2च ठेवलेला आहे, आणि तो एकास 2 आणि एकास 3 सगळ्या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यामुळे ते पुस्तकातला रेफरन्स आहे, असं काही वेगळं तुम्हाला नाही. तुम्ही वाचलेलं असेल सगळे जे तुमचे 2 पुस्तकं जे भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी वाचतं, त्याच्यातनं तुम्हाला प्रत्येक पुस्तकातनं हे समजतं. त्यानंतर पुढचं आहे वासुदेव बळवंत फडके डॅश डॅश खात्यात लिपिक होते. तर ते लिपिक रेल्वेज खात्यामध्ये होते, परंतु आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. आणि मी म्हणजे ह्याचं उत्तर मी संरक्षण खातं लिहिलेलं होतं. माझं ते चुकलं, म्हणजे ऑप्शन म्हणजे आयोगाने कॅन्सलच केला तो प्रश्न. त्याच्यामध्ये काय, तर त्यांनी ते लष्करी खात्यामध्ये अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये लेखा विभागात होते लष्करीमध्ये, आणि रेल्वेमध्ये ते लिपिक होते. आणि ते मी लष्करी लक्षात राहिल्यामुळे मी संरक्षण, म्हणजे थोडा मोठा पार्ट येतो, मग संरक्षण टिक करून आलेलं होतं. पण त्याचं उत्तर आयोगाने हे कॅन्सल केलेला हा प्रश्न आहे, कारण ते लष्करी खात्यामध्ये पण लेखा विभागात होते आणि रेल्वे खात्यामध्ये पण लिपिक होते ते रेल्वेमध्ये. त्याच्यामुळं हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्याशी रिलेटेड काय महत्वाचं आहे, जे जास्त एका एका पेजमध्ये किती 3-3, 4-4 पेज पुस्तकामध्ये दिलेलं आहे, परंतु सगळ्यात रिपीट प्रश्न येणार तुम्हाला सांगतो ह्याच्यात वासुदेव बळवंत फडके बाबत काय आहे. तर ते आद्य क्रांतिकारक होते, हे लक्षात ठेवा पहिलं. त्यांच्यासाठी आद्य क्रांतिकारक म्हणलं की वासुदेव बळवंत फडके. त्याच्यानंतर त्यांनी 2 संस्था खूप महत्वाच्या त्यांच्या, 1873ची आणि 1874ची. एक आहे 1873ला, एक आहे त्यांची ऐक्यवर्धिनी सभा, ऐक्यवर्धिनी संस्था. कशासाठी स्थापन केली होती? ऐक्यवर्धनी, ऐक्य, समानता, ऐक्य आणि समन्वय समाजामध्ये घडवून आणण्यासाठी. हे 5 ते 6 शब्द तुम्हाला ह्याच्या बाबतीत महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढचं आहे 1874ला स्थापन केली होती पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट 1874ला सुरू केली होती, जे नंतर भावे स्कूल म्हणून त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटचा उद्देशच होता स्वदेशीवर भर देणे. इतकेच शब्द लक्षात ठेवा. वासुदेव बळवंत फडकेच्या बाबतीत 2 संस्था महत्वाच्या आहेत. 1873ची ऐक्यवर्धिनी सभा, समानता, ऐक्य, समन्वय समाजात, इतकं महत्वाचं आहे. 1874ची संस्था पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट, भावे स्कूल त्याचं रूपांतर झालं, आणि स्वदेशीवर भर हे त्याचं उद्देश होतं. हे 2 महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर एक त्यांचा ग्रंथ आहे दत्त महात्म्य ग्रंथ आहे, आणि त्यांनी पहिला म्हणजे दरोडा कुठे टाकलेला होता? धामारी गावावर टाकलेला होता, जे परीक्षेला रिपीट येतं. त्याच्यानंतर पुढचं एक त्यांचं परीक्षेला प्रश्न येतो, वकील पत्र. 2 व्यक्तींनी, जे गाजलेले व्यक्ती होते, नावाजलेले व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं होतं, त्याच्यामुळे ते प्रश्न येतात. त्यांचं वकीलपत्र सत्र न्यायालयामध्ये सार्वजनिक काका गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी यांनी घेतलेलं होतं, स्वीकारलेलं होतं. आणि हायकोर्टामध्ये महादेव चिमाजी आपटे, हे 2 व्यक्ती महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू, एडन 1883 येथे निधन झालेला होता. आणि त्यांच्या निधनानंतर अमृत बाजार पत्रिका, जी आताची एबीपी आहे, एबीपी माझा, एबीपी आहे ना, त्यांचं ते जुनी त्यांचा
पॅरेंट संस्था, यांनी काय सांगितलेलं होतं की हिमालयासारखा महापुरुष, उत्तुंग महापुरुष वगैरे त्याचं विशेषण दिलेलं आहे. ते परीक्षेत तुम्हाला आल्यानंतर आपोआप समजून जातं. ह्या बाबतीत एवढ्याच महत्वाच्या आहेत, जे अशा टाईपच्या प्रत्येक समाज सुधारकाच्या बाबतीत मी तुम्हाला ते शॉर्ट नोट्स मध्ये दिलं जाईल, जे आपल्या बॅच मध्ये फास्ट ट्रॅक मध्ये असेल सगळे डिटेल. आता त्याच्यानंतर हा 29 नंबरचा प्रश्न पहा, मी कसा सोडवलेला होता हे तुम्हाला सांगतो. जे ऑन दी स्पॉट ट्रिक जे मी तुम्हाला म्हणतोय ती ऑन दी स्पॉट ट्रिक. आता ह्याच्यातले बघा तुम्ही हिस्ट्रीचे, मी तुम्हाला हे 15 क्वेश्चन झाले ना, त्याच्यातले तुमचे किती बरोबर येऊ शकतात आणि पुस्तकाशी रिलेटेड असतात ते पण तुम्हाला अनालिसिस करून सांगतो. आता 29 नंबरचा प्रश्न कसा सोडवलेला होता, हे सगळं काहीतरी विचारसरणी वगैरे होतं. आपलं इथंपर्यंत काही डोकं लागणार नाही हिस्ट्रीच्या बाबतीत. मग लक्षात, मी फक्त वाचलं साम्राज्यवादी विचारसरणी, केम्ब्रिज विचारसरणी, राष्ट्रवादी विचारसरणी आणि साम्यवादी विचारसरणी. आता इतकं तर कळालं, शब्दावरनं तर समजतं की साम्राज्यवाद, जे ब्रिटिशांचं साम्राज्यवाद जसं होतं, म्हणजे वसाहती करणे, त्यांच्यावर राज्य करणे, त्यांना लुटणे, म्हणजे साम्राज्यवाद असलं आपलं डेफिनेशन. त्याच्यामध्ये पुढचे नावं वाचले, विलेंटाईन चिरोल, अनिल सेअल, आर.सी. मुजुमदार आणि आर.पी. दत्त. त्याच्यातले नावं 3 महत्वाचे होते. चिरोल एक महत्वाचे, जे आपण लोकमान्य टिळक वाचताना आणि हिस्ट्रीमध्ये ह्याचं नाव येतच, ते कोणत्याही छोटं पुस्तक आलं तर विलेंटाईन चिरोलचं नाव येतच. आणि आर.सी. मुजुमदार आणि आर.पी. दत्त हे थोडे जर डिटेल पुस्तक वाचलं तर तुम्हाला नावं येतात. आता मला माहित असलेले 3 नाव होते, विलेंटाईन चिरोल, आर.सी. मुजुमदार आणि आर.पी. दत्त. तर मी काय केलं की विलेंटाईन चिरोल आहेत ना, ह्यांनी लोकमान्य टिळकांना असून तशाचे जनक आणि आर्य समाजाला पण काहीतरी नावं ठेवलेलं होतं. आणि हा साम्राज्यवादी असेल, म्हणजे हा ब्रिटिशांचा आहे आणि त्याला साम्राज्यवाद पाहिजे होता. आणि हे हा असं मी ते ट्रिक लावलेली आणि त्याच्यानुसार एक बरोबर केलं याचं, म्हणजे अ ला एक बरोबर. आणि मी खाली बघितलं पर्यायामध्ये की अ ला एक असलेला एकच ऑप्शन आहे 3 नंबरचा, आणि तो टिक करून आला. तर 2 असलं असते तर माझं 50-50 मध्ये उत्तर बरोबर आलं असतं, आणि एकच होतं म्हणून ते माझं उत्तर बरोबर आलेलं. म्हणजे मला आणि बाकीचे, आता केम्ब्रिज विचारसरणी कोण आहे, राष्ट्रवादी विचारसरणी कोण आहे, साम्यवादी विचारसरणीचा कोण आहे, काहीही माहित नव्हतं. तर मला ह्याचं उत्तर असं आलेलं, जे परीक्षेला तुम्हाला ऑन दी स्पॉट ट्रिक आहे तुमच्या ह्या, की तुम्ही जे तुमचं हिस्ट्री वाचलेलं आहे ते तुमचं जनरल जे तुम्हाला आठवतं प्रश्नाकडे बघितल्यानंतर, तर ते तुम्ही विचारसरण्या सगळ्या पाठच असल्या पाहिजेत, माहितीच असल्या पाहिजेत असं काहीही नाही. तर तुम्हाला हे महत्वाचं माहित असलं पाहिजे की ह्या व्यक्तीचं लागू शकतं इथं साम्राज्यवाद हा शब्द, आणि विलेंटाईन चिरोल लागलं मला कनेक्ट, आणि ते एकच ऑप्शन होतं त्याच्यामुळे ते बरोबर आला प्रश्न. हे असं तुम्हाला ऑन दी स्पॉट ट्रिक आहे तुमच्या त्या तिथं पेपरमध्येच आपोआप बिल्टअप होतं. आता पुढचं आहे 30 नंबरचा, टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली. आता ह्याचा उत्तर तुम्हाला ज्याला माहित आहे त्याला येणार आहे, आणि ज्याला माहित नाही, म्हणजे पाठ असेल आणि वाचण्यात आला असेल तर डायरेक्ट येणार उत्तर, कारण हे तिन्ही दोराबजी टाटाच असणार आहेत. आता ह्याच्यात कट काय होतं की म्हणजे तुम्ही 75% तुमचं उत्तर बरोबर आणू शकता, म्हणजे 75%पर्यंत 25% तुमचं बरोबर. त्याच्यानंतर काय, तुमचं रतन टाटा हे कॅन्सल होतील, कारण टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनी जर जुनी वगैरे असेल, कारण स्वतंत्र लढ्या स्वदेशीमध्ये टाटा कंपनी म्हणजे जुनी आहे, ते 1700 म्हणजे 1900च्या काळापासून त्यांनी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे रतन टाटा हे लेटेस्ट आहेत, त्याच्यामुळे ते कटलं 3 नंबरचं ऑप्शन. आता हे वीरजित टाटा आहेत ना, वीरजित टाटा तर आपण कधी नाव ऐकलेलं नाही, हे जरा नवीनच नाव आहे. नाव आपण कोणते कोणते ऐकतो, दोराबजी टाटा आणि जमशेदजी टाटा. मग आता ह्या 50%ला तुम्ही आलात, दोराबजी करा किंवा जमशेदजी करा, कोणीही तुमचं 50%ला तुमचं उत्तर येणार आहे. पण तुम्ही एलिमिनेशन कसं वापरायचं, रतन टाटा नवीन आहे ते कट झालं, वीरजित टाटा नाव आपण ऐकलेलंच नाही टाटा घराण्यात कंटिन्यू, त्याच्यामुळे ते कट होतं. राहिले दोराबजी आणि जमशेदजी, तुम्हाला जे नाव आवडतं ते टिकून आहे, पण आयोगाचं उत्तर एक आहे, दोराबजी टाटा. आता ह्या टाटा कंपनी बद्दल तुम्ही मी एक आपल्या चॅनलवरती टाटा फॅमिलीचे ट्री डायग्राम शेअर केलेले आहे, त्यांचे फोटो आहेत ते पाहून घ्या, कारण मेन्स त्याच्यानंतर परीक्षेला कंटिन्यू टाटा फॅमिली बद्दल येतच, ते करंट मध्ये येतात किंवा काही माहिती असेल तर त्यांचं ते येतच असतात कंटिन्यू. त्याच्यामुळे ते टाटा फॅमिली जे मी ग्रुपवरती शेअर केलेले आहे ते एक बार पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढचं आहे, ह्या टाटा पॉवर कंपनीची स्थापना 1910 ला झालेली आहे. 1916 ला, म्हणजे 10 ती छोटी कंपनी होती, 1916 ला त्यांनी टाटा पॉवर कंपनी आणि आंध्रा व्हॅली पॉवर प्रोजेक्ट
ह्या दोघांचे एकत्रीकरण 2016ला स्थापन झाले. आणि 2016ला प्रश्न यायचा एक दुसरं कारण आहे की 2016 आणि 2016 आणि 1916 आणि 2016 हे शतक महोत्सवी वर्ष होतं. आणि त्याच्या स्मरणार्थ म्हणजे ह्या कंपनीच्या स्मरणार्थ किंवा इस्टॅब्लिशच्या 100 वर्षाच्या निमित्ताने हेच टपालाचं तिकीट पंतप्रधानांनी लॉन्च केलेलं होतं किंवा ते अनावर केलेलं होतं. त्याच्या बाबतीत हे रिलेट होऊ शकतं. आणि त्या काळात आलेला प्रश्न म्हणून तुम्ही करंट अफेअर्स मध्ये याचा संदर्भ येऊ शकतो. आणि आता अनेक दुसरी महत्वाची बाब आहे. टाटा प्रोजेक्टचे महाराष्ट्रात 3 हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्ट आहेत. त्यातला एक आहे खोपोली, भिवपुरी आणि भिरा, जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तिन्ही पण खोपोली, भिवपुरी आणि भिरा महाराष्ट्रामध्ये आहेत, रायगड जिल्ह्यात आहेत आणि टाटा हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टचे प्रकल्प आहेत. आणि परीक्षेला खूप वेळ आलेले आहेत आणि पुढे याचा संदर्भ तुम्हाला येईलच. आता पुढचा प्रश्न आहे 31 नंबरचा. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? आता पहिलं वृत्तपत्र माहितच असायला हवं, पाठच होतं, बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे हेरॉल्ड हे पहिलं आहे. त्याच्यामधला एक प्रश्न, आता एक ऑप्शन कसं कॅन्सल होतं बघा, तुम्हाला माहित नसेल तरी पण. दर्पण. दर्पण डायरेक्ट म्हणजे ऑप्शन येऊ शकत नाही, 3 कोण टिकच करून येऊ शकत नाही. कारण दर्पण 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी केलं. म्हणजे 1832 तुम्हाला माहिती आहे, कारण पहिले मराठी आहे, ते पहिले मराठी वृत्तपत्र आहे, त्याच्यामुळे ते कट झालंच पाहिजे. त्याच्यानंतर राहिलं बॉम्बे गॅझेट, बॉम्बे कुरियन आणि त्याच्यानंतर आहे बॉम्बे हेरॉल्ड. त्याच्यापैकी तुम्हाला पाठ असायला हवं की मुंबई प्रांतातलं पहिलं कोणते, जे बॉम्बे हेरॉल्ड आहे. 1789 ला इंग्लिश साप्ताहिक होतं ते. आणि बॉम्बे कुरिअर आहे ना, ते 1790चं म्हणजे पुढच्या वर्षीचं आहे, जे शनिवारी प्रकाशित व्हायचं. आणि भारतातलं पहिलं कोणतं आहे? बंगाल गॅझेट 1780. भारतातलं पहिलं बंगाल गॅझेट 1780 जेम्स ऑगस्ट हिकी यांनी आणलेलं होतं. आणि त्याच वर्षी दुसरं एक होतं इंडिया गॅझेट 1780च आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं बघा 32वा प्रश्न. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर डॅश डॅश यांचा खून केला. खाली गव्हर्नर दिलेले आहेत: लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड लिटन. आता मी कसं सोडवलेलं, मला तर पाठच होते, हे वाचलेलंच आहे, तुम्हाला एक सांगतो. 1872. आता 1872 तुम्ही लॉर्ड डलहौसी लिहू शकत नाही, कारण तो 1857च्या उठावाच्या अगोदरच ते गव्हर्नर होते. तुम्हाला गव्हर्नरचा इसवी सन माहित नाही, परंतु इतकं माहित आहे की 1857च्या अगोदर लॉर्ड डलहौसी होते. 2 नंबर ऑप्शन कटला. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली हे 1798 ते 1805 दरम्यान होते. इंग्रज ब्रिटिश मराठा ब्रिटिश जे दुसरं उठाव म्हणजे हे युद्ध झालेलं होतं, त्या काळात ते लॉर्ड वेलस्ली होते. त्यात पेशवांनी जे स्वीकारलेला होता त्यांची, ते लॉर्ड वेलस्लीच्या काळामध्ये होतं. त्याच्यामुळे 3 नंबरचा पण ऑप्शन कट झाला पाहिजे. त्याला जनरल हिस्ट्री वाचलेले आहे, त्याला हे म्हणजे 2 ऑप्शन आपोआप कटच होतील, म्हणजे लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड वेलस्ली. आता राहिला लॉर्ड मेयो आणि लॉर्ड लिटन. तर तुम्ही इतकं लक्षात ठेवायला पाहिजे, जनगणना हा टॉपिक तुम्ही कंटिन्यू वाचता. जनगणनेमध्ये कंटिन्यू म्हणलेलं आहे की 1872ला लॉर्ड मेयो यांनी जनगणनेची सुरुवात केली. पहिली जनगणना लॉर्ड मेयोनी 1872ला सुरुवात केली. मग हे इथे यूज करा ना जनगणनेला वाचलेलं, की 1872च्या काळात लॉर्ड मेयो होता ज्यांनी जनगणना सुरुवात केली, त्यालाच मारलेलं आहे. आणि दुसरे एक गव्हर्नर जनरल आहेत कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस जे भारतात आजारपणामुळे वारलेले आहेत. 2 युनिक गोष्टी आहेत. एक लॉर्ड कॉर्नवॉलिस 1805 ला भारतात आजारपणामुळे मृत्यू झालेला आहे त्यांचा. आणि लॉर्ड मेयो 1872चा, जे मी साईडला काढून ठेवलेलं नोट्स म्हणजे असं जे तुलनात्मक लिहून ठेवलेलं होतं काय काय झालेलं, त्याच्यामुळे हा मला प्रश्न डायरेक्ट आला. पण तुम्हाला सांगतो की 2 आणि 3 तर तुम्ही टूक करू शकत नाही. आणि राहिला 1 आणि 2च्या बाबतीत, कारण 1च्या बाबतीत तुम्हाला 1872 जनगणना हा टॉपिक तुम्ही खूप वेळेस वाचता, त्यामुळे लॉर्ड मेयो येतो 1872, तुम्ही त्याला स्टिक करायला हवं. त्याच्यानंतर आता लॉर्ड मेयोच्या बाबतीत काही लक्षात ठेवा. तो जनगणना 1872 पहिली जनगणना वित्त विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. प्रांतांनी केंद्राच्या योजना वेगवेगळ्या केल्या होत्या त्यांनी. 1870ला राजपुत्रांसाठी 2 कॉलेजेस चालू केले होते. एक मेयो कॉलेज स्वतःच्या नावानं अजमेर येते आणि दुसरं राजकोट कॉलेज काठियावाड गुजरात येते. असं त्यांनी 2 कॉलेज सुरू केले होते. त्याच्यानंतर स्टॅटिकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्या संस्थेची स्थापना पण केली होती. हे लॉर्ड मेयोच्या बाबतीत इतकं लक्षात ठेवा, ते परीक्षेला येतं रिपीट. त्याच्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. सगळ्यात महत्वाचं की मला परीक्षेमध्ये म्हणजे मी सांगतो
परीक्षेपर्यंत ह्या पेपरमध्ये हा प्रश्न तर माझा चुकलेला होता, कारण मी दयानंद सरस्वती यांचं हे टिक करून आलेलं होतं. परंतु मी नंतर अनालिसिस केलं, तुम्हाला सांगतो, पुरुषेय आणि अपुरुषेय ह्या शब्दाच्या अर्थामुळेच मला हा प्रश्न चुकलेला होता. कारण मला महात्मा फुले आणि दयानंद सरस्वती यांचं वेदाबाबतीत त्यांचे म्हणणे आहेत, मत आहेत, हे माहित होतं. पण कोण पुरुषेय म्हणतं आणि कोण अपुरुषेय म्हणतं, आणि पेपरमध्ये मी हे आणि अगोदर पण कधी विचार केला नाही याच्या बाबतीत, की काहीतरी काय बाबा पुरुषेय आणि अपुरुषेय म्हणजे डिटेल काय. तर पुरुषेय म्हणजे व्यक्ती किंवा मानवाने तयार केलेले आहेत, हे पुरुषेय ह्या शब्दात होतं. आणि अपुरुषेय म्हणजे मानवाने किंवा तयार केलेले नाही, तर ते देवाने तयार केलेले आहेत, अपुरुषेय. मग आता इथे काय म्हणतात, डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपुरुषेय नाहीत, म्हणजे देवाने तयार केलेले नाहीत, असा प्रश्न विचारला. मग असं कोण म्हणलेलं होतं, ते महात्मा फुलेंनी म्हणलेलं होतं, देवाने तयार केलेले नाहीत. आणि पुरुषेय आहेत, जे देवाने तयार केलेले आहेत, हे दयानंद सरस्वतींनी म्हणलेलं होतं. त्यामुळे मी 4 टिक करून आलेलं होतं, परंतु त्याचं उत्तर 3 आहे. त्याच्यानंतर आर्य समाज अपुरुषेय मानतो वेदांना. आणि आर्केटिक होम इन द वेदाच, म्हणजे आर्यांचं मूळ स्थान आर्केटिक होम ऑफ द वेदाच, हे तुम्हाला म्हणजे बॅकअप तुम्ही लक्षात ठेवा, ते लोकमान्य टिळकांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 34 मधला आहे, चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. तर तुम्हाला हे पाठच माहितच असलं पाहिजे. चौरी चौरा घटना सहकार चळवळ मागे घेण्यात आलेली होती. आता याच्यामध्ये काय कधी घडलेली होती, 5 फेब्रुवारी 1922 ला. कारण हे मला पाठ होतं, माझा प्रश्न बरोबर आलेला होता. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर हे चळवळी आहेत ना, त्याचे इसवी सन तरी लक्षात ठेवा, याच्यातनं खूप प्रश्न म्हणजे कट होतात. कारण ही व्यक्ती असहकारमध्ये नव्हती, तर ती सविनयमध्ये होती, असं ऍक्टिव्ह त्या चळवळीतले काही माणसं आहेत, त्या चळवळीत ते ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते कट करता येतं. आता चौरी चौरा असहकार चळवळ, ह्याच्यामध्ये ह्याचं उत्तर आहे. त्याच्यात 5 फेब्रुवारी 1922 ला झालेली होती चौरी चौरी घटना. त्याच्यामध्ये असहकार चळवळ मागे घेण्यात आली होती. तर सायमन विरोधी सत्याग्रह 1928 ह्या वर्षी झालेला होता. कारण 27 ला डिक्लेअर झालं सायमन कमिशन. तिच्यात 7 सदस्यीय होतं, एकही भारतीय नव्हता, म्हणून त्यांनी त्याला विरोध केला गेला. आणि ते कशासाठी आलेलं होतं, 1919च्या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं की प्रत्येक 10 वर्षांनी भारताला म्हणजे केंद्र शासनामध्ये सामील करून घेण्यासाठी कायदे केले जातील. आणि त्याच्यामध्ये नवीन कायदा आणण्यासाठी ते सायमन कमिशन स्थापन केलेलं होतं. आणि ते सायमन कमिशन मध्ये सर्व सदस्य ब्रिटिश होते, त्याच्या विरोधात चळवळ झाली. आणि त्याच्या बाबतीत मग ते भगतसिंग वगैरे ह्या गोष्टी सायमन कमिशनच्या रिलेटेडच लक्षात ठेवायचा. लाला लजपत रायांना त्यांच्या विरोधाच्या वेळेस मारलं गेलं, मग त्याच्यामध्येच मृत्यू झाला. मग मृत्यू झाल्यानंतर त्यांनी बॉम्ब टाकलं, असं लक्षात ठेवा की हिस्ट्री असं ते हिस्ट्रीच्या टाईपच असं स्टोरी टाईप लक्षात राहते. परीक्षेत कट होत प्रश्न येतात. आता सायमन विरोधी चळवळ 1928, सविनय कायदेभंग चळवळ 1930 ते 34च्या दरम्यान. आता ही चळवळ कधी थांबवण्यात आली होती, गांधीजींना अटक केल्यानंतर 1934 ला सविनय कायदेभंग चळवळ थांबवलेली होती. त्यानंतर भारत छोडो चळवळ 1942 ची आहे. वैयक्तिक सत्याग्रह 1940 ची आहे. हे लक्षात ठेवा प्रत्येक. आता असहकारामध्ये आणि सविनयमध्ये काय फरक होता, असहकारामध्ये काय होतं की सरकारच्या कामकाजामध्ये भाग घ्यायचा नाही, कामकाजाला त्यांना सहकार्यच करायचं नाही. आणि सविनय कायदेभंग मध्ये काय होतं की कायदे मोडायचे आणि स्वतःला अटक करून घ्यायची, हे सविनय कायदेभंग मध्ये होतं. आणि भारत छोडो मध्ये त्यांना भारतातनं जाण्यासाठीच आंदोलन होते. त्याच्यानंतर पुढचा आहे 35 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित आहेत. आता मी हा प्रश्न कसा सोडवलेला होता बघा. विठ्ठलराव विखे पाटील, पहिला साखर कारखाना प्रवरानगर सहकारी साखर कारखाना 1951, हे मला पाठवतं म्हणजे कंटिन्यू वाचण्यात असलेलं, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे, विद्यापीठाच्या रोडवर आपण तुम्ही कधी नंबर वगैरे आला तुमचा औंध रस्त्याला वगैरे तिकडं, तर तुम्हाला हे संस्थेचं नाव दिसतं, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, जी आरबीची नाबार्डच्या साईडलाच आहे बघा. तिथे नाबार्डची पण एक संस्था आणि ह्यांची संस्था आहे, त्याच्यामुळे हे पण माहित आहे. वैकुंठभाई मेहताचं नाव आहे. हे पण प्रश्न म्हणजे हे पण ऑप्शन मी बरोबर समजला पर्याय. नंतर डॉक्टर धनंजय गाडगीळ, हे पण महत्वाचे, कारण त्यांनी विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजय गाडगीळ यांनी दोघांनी मिळून हा पहिला सहकारी साखर कारखाना 1951 प्रवरानगरचा स्थापन केला होता. म्हणजे पहिलं पण ऑप्शन म्हणजे विधान मला बरोबर केलं मी, आणि बी पण बरोबर धरलं. त्याच्यानंतर पुढचं वसंतदादा पाटील आणि यशवंतराव मोहिते. तर वसंतदादा पाटील वसंतदादा साखर संशोधन केंद्र पुण्याला आहे.
ते पण म्हणजे साखर संशोधन, साखर हा विषय म्हणजे साखर कारखाने सगळे सहकाराशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे मी हे पण तिसरं धरलं. आणि भाऊसाहेब थोरात आणि जी के देवधर. आता देवधर वगैरे हे पुण्याच्या रिलेटेड लोक आहेत असतील सहकारामध्ये म्हणलं, आणि एबीसीडी सर्व बरोबर असं टिक करून आलेलं आहे. ते तीन मला ऑप्शन माहीत होते, जे की संस्था, सहकारी साखर कारखाना याचे संबंधित ते व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे मला ए बी सी हे तीन बरोबर वाटले. आणि डी तर का सोडून यायचं, सर्व बरोबर असं टाईप टिक केलेलं आहे. कारण ते मग बरोबर येतं तुमचं. कारण ते महाराष्ट्राचे तुम्हाला राजकारणामध्ये दिसलेले लोक आहेत. भाऊसाहेब थोरात, जी के देवधर हे तुम्हाला थोरातांचे वडील म्हणजे बाळासाहेब थोरातांचे वडील, जे दूध दूध अशा रिलेटेड जे सहकारी संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे ते सर्व बरोबर येतं. कारण राजकारणाशी रिलेटेड लोक असतील जे तुमच्या हिस्ट्रीच्या वाचनात आहेत, ते सगळे सहकार्य चळवळीमध्ये असतात. त्यातल्या त्यात तर ते पश्चिम महाराष्ट्राचे रिलेटेड असतील राजकीय लोक, तर ते सहकारामध्ये असतात. हे एक लक्षात ठेवा. तुमचं म्हणजे चालू घडामोडीच्या वाचनातून तुम्हाला हे आलेल्या अंडरस्टँडिंग, जे तुम्हाला स्वतःला असं छोट्या छोट्या ज्या स्वतःच्या ट्रिक आहेत त्या डेव्हलप होतात, त्या अशा. त्याच्यामुळे माझं हे 4 करून आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? महिलाश्रम. याचं उत्तर आहे. आता हे विधवाश्रम असं कधी तर कोण स्थापन केलेलं नाही, त्याच्यामुळे हे पहिलं कट होतं. त्यानंतर हे शारदा सदन आहे, ते पंडिता रमाबाईंचं आहे. कारण शारदा सदनच्या रिलेटेडच त्यांचं सगळं काम आहे, त्याच्यामुळे पंडिता रमाबाईचं, त्याच्यामुळे ते कट होतं. निष्काम कर्म मठ हे विधवांसाठी नव्हतं, तर हे कशासाठी, तर ते समाजात निस्वार्थीपणाने काम करण्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ती संस्था म्हणजे हे काढलेलं होतं, ती संस्था मठ होतं. त्यामुळे ते तिसरं ऑप्शन कट होतं. राहिला महिलाश्रम, तो टिक करण्याचं तेच उत्तर होतं. म्हणजे तुम्हाला एलिमिनेशन कसं करता येईल, विधवाश्रम मी तर वाचलेलं नाही त्याच्यामुळे ते कट केलं. शारदा सदन हे पंडिता रमाबाईचं मला माहित होतं, पाठ होतं. निष्काम कर्म मठ 1910 ची संस्था आहे, आणि ती निस्वार्थी कार्यकर्ते तयार करण्यासाठी, सामाजिक काम करण्यासाठी त्याच्यासाठी होतं, त्या महिलांशी संबंधित नव्हतं. महिलाश्रम हे चौथं ऑप्शन आहे, ते टिक करून आलेलं आहे. त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वेंच्या बाबतीत संस्था खूप आहेत. एक तुम्हाला लेंथ सांगतो त्याची. 1909 महिला विद्यापीठ पुणे, तेच 1911 महिला हिंगणेला गेलं, आणि 1916 विद्यापीठ स्थापन झालं SNDT, जे जपानच्या महिला विद्यापीठाचा वरून ते त्यांनी महिला विद्यापीठ भारतात स्थापन केलं. इतक्या ह्या बाबी लक्षात ठेवा. त्यानंतर निष्काम कर्म मठ 1910 आहे, समाजाची निस्वार्थ सेवा करण्यासाठी कार्यकर्ते घडवणे, त्याचं नावातच आहे त्याचं. आता शारदा सदनचं इथं नाव आलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याचे खूप मस्त म्हणजे असं फ्लो चार्ट आहे. शारदा सदन पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेलं आहे. स्थापना 1889 ला मुंबईमध्ये. तिथून त्यांनी आणलं 1890 पुढच्या वर्षी पुण्यामध्ये. पुण्यामध्ये त्यांच्यावर टीका काय व्हायला लागली, की या ख्रिस्ती धर्माची शिकवण देतात, तिथं बोलवून घेतात महिलांना आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण देतात. त्या टीका व्हायला लागली, मग त्यांनी केडगावला गेले, पुण्यातल्या केडगावला 1998 ला. 2 व्यक्ती लक्षात ठेवा पुण्याच्या संस्थेच्या बाबतीत. महर्षी धोंडो केशव कर्वे हे हिंगणेला आहेत, पुण्यापासून जवळ आहे, नंबर येतो परीक्षेला. हिंगणेला हे महिलांशी रिलेटेड महर्षी धोंडो केशव कर्वे यांची संस्था आहेत, आणि केडगावला पंडिता रमाबाईच्या संस्था आहेत. आणि शारदा सदन 1889 मुंबई, 1890 पुणे, आणि 1898 ला केडगावला गेली. आता हिच्यातलं परीक्षेला रिपीट येतं की अनाथ, निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रिया, निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रियासाठी शारदा सदन होतं. आणि तिथं शिक्षण आणि राहणं, शिक्षणासाठी तिथं ठेवलं जायचं, आणि राहण्या जेवणाचं मोफत सोय होती. तिथं काम वगैरे काही नव्हतं, त्यांना काम वगैरे नाही, तर फक्त शिकायचं होतं, आणि हॉस्टेल टाईप एज्युकेशन होतं तिथं निराश्रित विधवा आणि अनाथ स्त्रियांसाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केलं होतं? अवधच्या बेगम. हे तुम्हाला तर माहितच आहे. त्याच्यानंतर बाकीचं ते बेगम ताज, बडी बेगम, बेगम साहेबा असले काही नव्हते. तर अवधच्या बेगम हे डायरेक्ट प्रश्न येतो. आता याच्या बाबतीत कुठे कोण उठाव केलं होतं ते लक्षात ठेवायला हवं. एनफिल्ड बंदूक हे कारण होतं. मंगल पांडे पहिला उठाव करता होता, हे नाव तर तुम्हाला माहितच असायला हवेत. त्याच्यानंतर नेतृत्व करणारे दिल्ली जनरल बख्त खान, कानपूर नानासाहेब, त्यानंतर बरेलीला खान बहादूर खान, बिहारला कुंवर सिंग, विशेष आहे ते 80 वर्षाचे वृद्ध होते. त्याच्यानंतर फैजाबाद मौलवी अहमदुल्ला, आणि झाशी राणी लक्ष्मीबाई, आणि ग्वाल्हेरला तात्या टोपे. हे उठाव करते, ते ठिकाण पाठ करून ठेवा, लक्षात राहते ते वाचून कंटिन्यू. आणि इंग्रजांना सपोर्ट करणारे कोण कोण होते हे पण लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतं. ग्वाल्हेरचे शिंदिया, निजाम, नेपाळचे राजे,
आणि राजपुतानातले जे संस्थाने होते हे त्याला सपोर्टिव्ह होते. कुणाला काही प्रश्न असतील ते हँड रेज करतायत, त्यांनी मेसेज करा मला, जे वरती एक नंबरला येते त्यांना, मला हे माझे धुमाळ हे सो हे माझं नाव दिसेल तुम्हाला, मला मेसेज करा तुमचे प्रश्न असेल तर मी उत्तर देईन. असं मला डिस्टर्ब झाल्यानंतर मला ते तुमचे उत्तर म्हणजे प्रॉब्लेम ऐकल्यानंतर उत्तर मग ह्याच्यामध्ये फ्लो आपला जो चालू आहे तो तुटेल. त्याच्यामुळे तुम्हाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर ते मला मेसेज करा. त्याच्यानंतर पुढचा आहे 38 नंबरचा प्रश्न. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? मी कसा सोडवलेला प्रश्न सांगतो. हा पहिला मुंबई विद्यापीठ, हे तर मुंबई विद्यापीठ 1857 ला स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी पहिला ऑप्शन कट केला. त्याच्यानंतर आला दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन. आम्हाला तिसरा ऑप्शन माहित होता, कोल्हापूर विद्यापीठाचं 1962 ला आहे. कोल्हापूर विद्यापीठाचं 1962 ला आहे. कन्फ्युजन दोन होतं, म्हणजे पुणे विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाच्या बाबतीत, आणि मी शेवटी मग 2-3 मध्ये पुणे विद्यापीठ टिक करून आलेलं होतं. म्हणजे 50% मध्ये माझं तो उत्तर बरोबर आलेलं आहे. 50% मध्ये उत्तर बरोबर आलेलं. आता मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857, आणि 1857 ला 3 विद्यापीठ स्थापन झाली होती. जानेवारी महिन्यामध्ये कलकत्ता विद्यापीठ, जुलै महिन्यामध्ये मुंबई विद्यापीठ आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मद्रास विद्यापीठ, हे 3 एकाच वर्षी स्थापन झाले. पुणे 1948 ला, त्याचं नाव आहे सावित्रीबाई फुले, आणि अमरावतीचं 1983 ला आहे, संत गाडगे बाबा नाव आहे, आणि शिवाजी विद्यापीठ 1962चं आहे कोल्हापूरचं. मी विद्यापीठाच्या बाबतीत एक फोटो शेअर केलेले आपल्या चॅनलवर, ते वाचून घ्या सगळेजण, परीक्षेला येतं ग्रुप सी, ग्रुप बी आणि कोणत्याही इतर परीक्षांसाठी. त्याच्यानंतर पुढचा 39 नंबरचा, 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले? आता हा काय कायदा आहे हे डिटेल तर काही माहित नव्हतं, फक्त कायदा एवढा कायदा आहे एक माहित होतं, न्यूजपेपरच्या संबंधित 1908 ला कायदा आहे हे माहित होतं मला. आणि त्याच्यानंतर मी कसं सोडवलं, तर पहिला ए बी सी डी तिन्ही बघा. आता बी कसं कट होईल तुमचं, की दर्पण आहे 1832 ते 1840 बाळशास्त्री जांभेकरांचं आहे, जे आपल्याला, आपण मराठी आहोत आणि मराठीतलं पहिलं कोण आहे हे सगळ्यांना माहित असतं वर्तमानपत्र, दर्पण, हे तरी तुमचं कॅन्सल झालं. म्हणजे कोणतं ऑप्शन कट होतं, बी कुठे कुठे आहे, एक मध्ये आहे, म्हणजे एक ऑप्शन कॅन्सल झाला. आता तुम्हाला 3 पर्याय आहेत, त्याचा युगांतर, संध्या आणि वंदे मातरम. हे सगळे कसे रिलेटेड आहेत, क्रांतिकारकांशी रिलेटेड आहेत, आणि मी तीनही बरोबर करून आलेले होते. जे ए ए सी डी हे तीनही बरोबर, म्हणजे तीनही पाहिजेत असं, म्हणजे बरोबर करून आलेलं उत्तर, म्हणजे बरोबर आलं उत्तर तसं माझं, तीनही ऑप्शन बरोबर म्हणून. तर फक्त मग इलिमिनेशन कसं केलेलं होतं, की बी तर कट होतंय, मग बाकीचे मॅक्झिमम उत्तर देऊन यायचं, असं केलं होतं. आता न्यूजपेपर ऍक्ट 1908 आहे, त्याच्यामध्ये काय तरतूद केलेली होती, आक्षेपार्ह लिखाण केल्यास छापखाना संपत्ती जप्त केली जाईल, असं असेल, ह्याचं उत्तर दे, म्हणजे त्याच्यात 1908च्या कायद्यामध्ये तरतूद होती. तिच्यानुसार युगांतर 1906चा होता, संध्या 1906चीच आहे, आणि वंदे मातरम 1906च आहेत. हे तीनही क्वेश्चन त्याच्या रिलेटेड, म्हणजे तीनही वर्तमानपत्र याच्या अंतर्गत बंद करण्यात आलेले होते. अनेक प्रश्न जो खूप परीक्षेला येतो तो कोणता, लिटन गव्हर्नर जनरल लिटननी भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878चा, भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878चा आहे. त्यांनी त्या कायद्यानुसार काय केलं होतं, लेखन असेल जे वर्तमानपत्राचं ते पूर्व तपासणी, म्हणजे तपासणी केल्यानंतरच तुम्हाला ते प्रकाशित करता येईल अशी तरतूद होती. ह्याच्या अंतर्गत 2 वर्तमानपत्र, सोमप्रकाश आणि भारत मिहीर, हे बंद पडलेले होते. आणि एबीपी म्हणजे अमृत बाजार पत्रिका होती ना, ही म्हणजे आपण जसं मराठी इंग्लिश मेसेज टाईप करतो, ना, त्या टाईप मधला पेपर झाला होता. इंग्लिश बंगालीचा इंग्लिश मध्ये झालेला होता एका दिवसात. एबीपी हा प्रश्न होता. आता तिच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शेवटचा आपण हिस्ट्रीचा प्रश्न येतो. ब्रिटिश साम्राज्याने कोणत्या कायद्याखाली, म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला होता? सगळ्यात सोपा प्रश्न आणि सगळ्यांना येतो तो प्रश्न. 1958चा कायदा, राणीनी कंपनीकडचं शासन स्वतःकडे घेतलेला आहे, तो सगळ्यांनाच येतो. आता तुम्हाला कायदे 1857च्या अगोदरचे आणि 1857च्या नंतरचे असं 2 विभागात विभाजन करायला हवं. 1773
1784, 1813, 1833 आणि 1853 हे 5 कायदे 1857च्या उठावाच्या अगोदरचे महत्वाचे आहेत. आणि त्या कायद्यांमध्ये तुम्हाला अशा तरतुदी भेटतील की ब्रिटिशांचे जे प्रशासन आहे ना त्यांच्याशी संबंधित तरतुदी आहेत. जे प्रशासनामध्ये गव्हर्नर जनरलला हे अधिकार असतील, ह्या म्हणजे अधिकार ते कंपनीला दिलेले आहेत ह्या कायद्यांमध्ये. म्हणजे 1857च्या उठावाच्या नंतरचे कायदे आहेत 1861, 1892, 1909, 1919, 1935, 1947 हे जे 6 कायदे आहेत या कायद्यामध्ये भारतीयांना समावेश केलेला आहे. हे भारतीयांना समावेश करून घेण्यासाठीचे हे कायदे आहेत. आता हे झाले हिस्ट्रीच्या बाबतीत. तुम्हाला प्रश्न, आता तुम्ही थोडा हिस्ट्रीचा प्रश्न पहा की तुम्हाला खूप जण म्हणतात आपण हिस्ट्रीला म्हणजे मला मार्कच येत नाहीत, मार्कच येत नाही. तुम्ही जर सगळ्यांना खूप पुस्तकं वाटतात, हिस्ट्री पुस्तकं कोणत्याच विषयाला वापरले जात नाहीत. आता तुम्हाला कोणते कोणते उत्तरे यायलाच हवे होते बघा. आता कलम सॉरी प्रश्न 26 बघा. महात्मा गांधीच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे तो 50% मध्ये तरी यायला पाहिजे होता. त्यानंतर 27वा प्रश्न तुम्हाला यायलाच हवा होता. म्हणजे दोन प्रश्न झाले. आता वासुदेव बळवंत फडकेच्या तो परीक्षे म्हणजे पुस्तकातनच येतो, 3 यायला पाहिजे होते. आता जो 29 नंबरचा प्रश्न आहे तो विचारसरणीचा, तो नाही आला तरी चालेल कारण तो आलेला वेगळा होता. त्याच्यानंतर 30चा 50% मध्ये यायला हवा होता. त्याच्यानंतर 31वा प्रश्न पहिलं वर्तमानपत्र हे यायलाच हवं होतं. त्याच्यानंतर 32वा यायलाच हवा होता कारण तो सगळ्या पुस्तकामध्ये असतो. त्याच्यानंतर अपुरुषे नाहीत हे जर कन्फ्युजन मला झालं, तुम्हाला काही जणांना होणार नाही कारण ते पुस्तकातलाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर 44 पुस्तकातलाच प्रश्न आहे. 35 नंबरचा तो चुकला तरी चालेल कारण त्याच्यामध्ये खूप दिलेला आहे, सर्व बरोबर करून यायचे असतात असे भरपूर नावाच्या प्रश्नामध्ये. त्यानंतर 36वा प्रश्न तुम्हाला यायलाच हवा कारण महर्षी धोंडो केशव कर्वे आपण सगळेजणच वाचतो. त्याच्यानंतर लखनौ 1857चा उठाव डायरेक्ट प्रश्न आलेला सगळ्यांना यायला हवा. त्याच्यानंतर विद्यापीठांची स्थापना हा प्रश्न चुकला तरी चालेल कारण सिंगल लाईनर प्रश्न आहे, खूप चान्सेस कमी म्हणजे बरोबर येण्याचे थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर 1909च्या कायद्यानुसार ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व बरोबर टाईप केलं पाहिजे होतं आणि दर्पण तुम्हाला माहित होतं, तिथे कट केलं तर तुम्हाला उत्तर येतं. त्याच्यानंतर 40वा प्रश्न तुम्हाला यायलाच हवा होता. म्हणजे 15 प्रश्नापैकी 38 नंबरचा एक, त्याच्यानंतर 38 नंबरचा एक, त्याच्यानंतर तुम्हाला हा टाटाचा एक, 2 आणि विचारसरणीचा 3 आणि जास्तीत जास्त 4 क्वेश्चन चुकले तरी चालले असते. जे 4 क्वेश्चन चूक 11 क्वेश्चन तुमचे बरोबर यायला पाहिजे होते, जे तुम्हाला 10 मार्क 15 पैकी हिस्ट्रीचे आले असते. कारण ज्यांनी म्हणजे प्रत्येक जण जे प्रश्न विचारतात त्याच प्रश्न म्हणजे पुस्तकं वाचतात त्याच्यातनच प्रश्न आलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त तरी काय नव्हतं. बरोबर आहे. आता तुमचे आता आपण 40 प्रश्न डिस्कस केलेले आहेत आजच्या ह्या आपल्या म्हणजे डिस्कशन सेशन मध्ये. आपण उद्या आणि नंतरच्या सगळ्या आपल्या ओपन टू ऑल डिस्कशन मध्ये पुढचे पॉइंट्स घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला आता भूगोल, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर भूगोल इकॉनॉमिक्स तुम्हाला त्याच्यातलं डिस्कशन खूप चांगल्या पद्धतीने घेईल. आणि जे आपले विज्ञान शिकवणार आहेत पाटील सर, आपले ह्याचं विज्ञानाचं डिस्कशन घेतील. आणि तुम्हाला ह्याच्यातले जे मॅथ आणि रिजनिंग आहे, जे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं तुम्ही मॅथ अँड रिजनिंग आपल्या ग्रुप चॅनलवरती शेअर केलेली पीडीएफ आहे, जर ते सॉल्व्ह केलेले असते तर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये कसा फायदा होतो मी तुम्हाला ते तिथं दाखवतो प्रत्येक म्हणजे पुढच्या सेशन्स मध्ये. आणि काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेज करा, कुणाला बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेज करा, मी तुम्हाला हे करतो, अलाव करतो. आणि मी तुम्हाला आपल्या फास्ट ट्रॅक बॅच बद्दल थोडंफार सांगतो.